आपल्या सप्त्यातील आजचे दुसरा दिवस आहे. माझ्याकडे आले त्यासाठी ज्ञानेश्वरीची मती सांगणारा, ज्ञानोबारायांची मती सांगणारा अभंग घेतला आहे. अभंग असा आहे. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. एका जनार्दनी संशय सांडोने, दृढ धरी मने ज्ञानेश्वरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. असा 4 चरणाचा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. एकनाथ महाराजांची अभंगाच्या पाठीमागे जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्णत्वास जावी, अर्थात त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अभंग मला सांगता यावा, स्पष्टीकरण करता यावं, यासाठी नाथ महाराज ज्यांना आपले गुरु मानायचे किंवा आपले आईवडील मानायचे, कोणाला गुरु मानायचे? ज्ञानोबारायांना. एका जनार्दनी पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायला गुरु म्हणायचे. जनार्दन स्वामी गुरु असते तरी ज्ञानोबारायला पण गुरु म्हणायचे आणि ज्ञानोबारायला आईवडील म्हणायचे. एका ज्ञानाबाई माझी अनाथाची मा, एका जनार्दनी पाय वंदित. अशा ज्ञानोबारायांचं स्मरण केलं म्हणजे त्यांच्या गुरुचं, त्यांच्या आईवडिलाचं स्मरण केलं की लेकराचा अभंग त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवलं जाईल. आणि मी ज्ञानदास आहेत, ज्ञानोबाराय माझे पण गुरु आहेत, म्हणून मी त्यांचं स्मरण करतो जेणेकरून अभंग नाथांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जाईल. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. पांडुरंगा भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडोने, दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. 4 चरणाचा अभंग आहे. आताच पोरांच्या परीक्षा संपल्यात आपल्या लेकरांच्या सगळ्यांच्या. घरी येऊन सांगतात पेपर फार सोपा गेला, मम्मी पेपर सोपा गेला, बाबा पेपर सोपा गेला आणि मार्क कमी पडतात. असं का घडतं? त्याचं कारण असतं की प्रश्नपत्रिकेमधला जो प्रश्न त्यांनी सोडवलेला असतो तो प्रश्न ते नीट वाचतच नाहीत. काना, मात्रा, उकार, उद्गार वाचक, प्रश्नार्थक, व, आणि, किंवा, परंतु हे वाचतच नाहीत. मोठं मोठं गडबड करायची, मार्क कमी पडतात. आणि पेपर तर सोपा गेलेला असतो. अर्थात शब्द न शब्द पाहायला पाहिजे, काना, मात्रा, उकार पाहायला पाहिजे. असंच आमच्या बाबतीमध्ये घडतं. आम्ही कीर्तनाला उभा राहतो, 2 तासामध्ये सांगतो, एक चरण सोडवतो, काय म्हणतो की नाही आता उरलेलं सोडायला वेळ नाही, आपण पुढच्या वेळेस बघू. म्हणजे पुढचं बुकिंग आताच करून टाकतो आम्ही. तसं होणार नाही. शब्द न शब्द, काना, मात्रा, उकार असेच आपण पाहणार आहोत. ज्या दिवशी तुमच्या लेकरांना हे कळेल की प्रश्नपत्रिकेतला प्रश्न काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि त्याचं उत्तर लिहिलं पाहिजे, निश्चितच चांगले मार्क पडतील. अगदी कीर्तनसुद्धा जर अशी झाली तर मला वाटतं प्रश्न राहणार नाही. शक्यतो मी दुसऱ्या वर्षी तारीख देत नाही, पण तुमच्या कशा भावनेत पडलं, भावात मला माहिती नाही, भाव तुमच्याप्रतीचा भाव धरला आणि तारीख देण्यात एखादा गॅप देत असतो मी. किती वर्ष आहे सप्त्याचं हे? 17वं वर्ष आहे. 17 म्हणजे 8 असेल ना का? 8 कीर्तन होत असेल ना. मग आपण 15 वर्ष धरू. 15 × 28 120 कीर्तनं तुम्ही ऐकली. म्हणजे 100% तुमच्या गावामध्ये आता 120 कीर्तन ऐकले ना तुम्ही, म्हणजे 100% तुमच्या गावामध्ये बांधाचं भांडण नाही, शेताचं भांडण नाही, विहिरला जाणारा हिश्श्याचं भांडण नाही, शेतातल्या रस्त्याचं भांडण नसणार ना. 120 कीर्तन ऐकले ना तुम्ही. 2 वर्ष मी सोडून दिले ना वरचे. बरोबर आहे ना? अजिबात भांडण नाही, अजिबात भांडण नसेल गावामध्ये. आणि जर भांडण असेल तर आम्ही काय ऐकलं ना, आम्ही काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही काय ऐकलं ना, आम्ही काय सांगितलं, भावच नाही ना. आम्ही भावना सांगत नाही, तुम्ही पण भावना ऐकत नाही, म्हणून तरी भानगड घडते. नाही तर मला सांगा, 120 कीर्तन ऐकल्यानंतर जर भांडणं मिटत नसतील तर आपण करतोय काय सप्त्यामध्ये एवढा मोठा खर्च करून, सगळा वेळ घालून बसतो, काय घेऊन जातो, काय टाकून जातो.
काही लिहिता नाही आलं तर टाकून तरी जाता आलं पाहिजे ना. काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मत्सर ते टाकून द्यावा. आमच्या पदरात जर टाकलं तर ज्ञानोबाराची इंद्रायणी इतकी भारी आहे ना, त्या इंद्रायत नेऊन टाकलं ती वाहून घेऊन जाते. एवढी ताकद ज्ञानोबाराकडे तुकोबाराकडे आहे. पण आम्ही टाकत पण नाही, घेऊन पण जात नाही काही. म्हणून आमचा भावच नसतो कीर्तन ऐकण्यामध्ये, सांगण्यामध्ये. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. एक सुरुवातीला विनंती आहे श्रोत्यांना, कीर्तन चालू असताना तुम्ही तर मोठी माणसं बोलत नाही. गेल्या वर्षी मला अनुभवला, पण लेकरं मागच्या वर्षी खेळत होते, आता पण खेळत आहेत. जगातली मायबापाची सगळ्यात मोठी संपत्ती जर काय असेल ना तर आपली लेकरं आहेत बरं. सगळ्यात मोठी संपत्ती लेकरं आहेत, संपत्ती. मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. तुमच्या गावामध्ये हिंदी भाषिक लोक असतील, त्यांच्या प्रार्थनाच्या वेळा बघा. सकाळी 5 म्हणतं 5लाच असते, 8 म्हणलं तर 8ला, 1:30 म्हणजे 1:30, रात्री संध्याकाळी 7 म्हणतं 7. आणि एवढ्या लेकरांना त्यांचा ग्रंथ बऱ्यापैकी पाठ असतो. आमच्या लेकराला हरिपाठ येत नाही, गीता येत नाही, हनुमान चालीसा येत नाही, कारण खेळतात असे बाजूला. आम्हाला वाटतं खेळू दे लेकरं इथं. अहो खरी संपत्ती ती आहे. रामकृष्ण हरी त्यांना कळलं पाहिजे. ते जर चांगले झाले ना तर आपल्याला काहीच कमावं लागत नाही. ते जर बिघडले ना तर कमवलेलं काही शिल्लक ठेवत नाही. पूत क पूत तो किंवा धनसंचय. जर मुलं लेकरं जर वाईट असतील तर कमवून उपयोगच नाही. पूत सपूत तो किंवा धनचय धनसंचय. आणि जर चांगले असतील तर कमवायची गरज नाही, कारण चांगलेच ना, जगत खातील पितील मस्त राहतील. आपण दोन्ही बघत नाही, आपण दुर्लक्ष करतो. कीर्तनाच्या अवतीभोवती जरी लेकरं बोलले ना ते सुद्धा चुकीचे, कारण त्याचं पाप मायबापाला लागतो. तुम्ही जर कीर्तनात बोलात मोठी माणसं, त्याचं पाप तुम्हाला लागतं. एक प्रमाण नाही, अनेक प्रमाण आहेत. लेकराचं पाप तुम्हाला का लागतं मोठ्या माणसांना? आता तुम्ही पाहिलाच आहे, 2-3 महिन्याखाली पुण्यामध्ये एक अपघात झाला, मुलाकडून अपघात झाला. शिक्षा कोणाला झाली? वाचलं ना पेपरला? बापाला, आईवडिलांना. मग जर कायद्याची शिक्षा अशी तर अध्यात्म तर फार जुनं आहे बरं का, प्रचंड जुनं आहे, याला कालावधीच नाही. अध्यात्माची शिक्षा किती मोठी असेल सांगा बरं. म्हणून माझी विनंती आहे की आपल्या लेकरं सांभाळा, कारण जगातली सगळ्यात मोठी संपत्ती ती आहे. आणि लेकराला प्रत्येक कीर्तनामध्ये सगळ्यात पुढे आणून बसवत जा, कारण ही कीर्तनं त्यांच्यासाठी व्हावीत, लेकरांसाठी व्हावीत. आणि मी तर तुम्हाला मोकळेपणाने सांगतो, मी तुमच्यासाठी येत नाही मोठ्या माणसांसाठी, मी तुमच्या लेकरांसाठी येत असतो, लेकरांसाठी येत असतो. काय येत असतं त्याचं छोटंसं कारण तुम्हाला सांगतो. मी उदगीरला शिकायला होतो 1987ला. मला अकाउंटला चांगले मार्क पडले आणि का तहसीलदार साहेबाच्या हस्ते मला 6 रुपयाचं पुस्तक भेट देण्यात आलं. 6 रुपयाचं. ते गाडी, तो रुबाब, त्यांच्यासोबतचा तो गार्ड, आमचे प्राचार्य सहित त्यांना स्वीकारायला गेले. या साहेब, या रांगोळ्या काढल्या आणि त्या व्यासपीठावर आले. मला त्यांनी 6 रुपयाचं पुस्तक भेट दिलं 1987ला. मी का आलो तुमच्या लेकरांसाठी हे सांगतोय तुम्हाला. इथपर्यंत मी का आलो कीर्तनाला. आणि त्याच्यासोबत त्यांनी ब्लॅक व्हाईट फोटो काढला माझा एक, आणि माझ्याकडून 2 रुपये घेऊन तो फोटो मला दिला. माझ्याकडे 2 रुपये सुद्धा नव्हते द्यायला, पण दिले. पण मला रात्रंदिवस त्या फोटो बघून असं वाटायचं की आपण तहसीलदारच झालं पाहिजे, तहसीलदार झालं पाहिजे. पक्का भाव बसला, पक्की श्रद्धा बसली त्या खुर्चीवर. तो रुबाब मला इतका भावला होता त्या सारखं वाटायचं. आणि सुदैवानं मला काय MPC लवकर केली नाही, हैदराबादला काय कामानिमित्त राहावं लागलं. पण ठीक आहे, संभाजीनगरला आलो. माझ्या मित्रांनी सांगितलं अशी परीक्षा असते. स्वप्न तर माझं तहसीलदारचं होतं. आणि मन लावून भाव धरून अभ्यास केला. भाव धरून काय वाचलं? ज्ञानेश्वरी नाही, पुस्तकं वाचली अभ्यासक्रमाचे. भाव धरून या वाचे पुस्तके वाचले. आणि माझा निकाल लागला स्पर्धा परीक्षेचा. मला ऑर्डर आली शासनाकडनं. आणि ते रुजू होण्यासाठी मी नांदेडला गेलो. नांदेडला दुपारच्या वेळेस गेलो. दुपारच्या वरचं मध्यंतर होतं. मी काय सांगतो तुम्हाला, मी का आलो ते कीर्तनात तुमच्या लेकरांसाठी ते सांगू लागलो. तो त्या नांदेडला रुजू होण्यासाठी गेलो. दुपारचा इंटरव्ह्यू होता. त्यांचं नाव लिहिलं, त्या फळ्यावर लिहिलं होतं त्या साहेबांचं. ते RDC झाले, म्हणजे प्रमोशनला डेप्युटी कलेक्टर झाले होते. कोणते साहेब? जे उदगीरला ज्यांच्या हस्ते 6 रुपयाचं पुस्तक मला भेट दिलं होतं. मी घरी गेलो, त्या सुटकेसमधून फोटो काढला आणि परत त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले, काय रे बाबा, काय पाहिजे तुला, कोण आहेस? तर म्हणलं, सर मी असा असा तुमचा विद्यार्थी आहे. फोटो दाखवला. ते खुश झाले. आता काय करतो? म्हणलं, सर मी डेप्युटी कलेक्टर आहे आणि तुमच्या हातावर रुजू व्हायला आलो. ते प्रमोशनला डेप्युटी कलेक्टर झाले आणि त्यांच्या फोटोकडे बघत बघत मी डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर झालो. गळ्याला लावून घेतलं उठून. काय आलो इथे? मी प्रमोशनला 2011च्या बॅचला IAS झाला. IAS म्हटलं की आपण कलेक्टर म्हणता, बरोबर आहे. मी प्रमोशननं कलेक्टर झालो असं समजा. तर तुमचे लेकरं जर माझ्याकडे बघत बघत डायरेक्ट कलेक्टर झाले ना तर मला खरंच तुमच्या गावात कीर्तनाला आल्याचा आनंद होईल. म्हणून मी तुमच्याकडे लेकरांना जवळ बसून घ्या, आपल्या जवळ बसून घ्या. खेळा बाजूला जाऊ देत जाऊ नका. सगळ्यांनी आपापले लेकरं जवळ घ्या. त्यांना राम कळेल, कृष्ण कळेल, पहिली चाल कशाला म्हणतात, चोपदार कोणाला म्हणतात, काहीतरी कळेल ना, मर्दंग कशाला म्हणतात. आता मर्दंगाला सुद्धा कधी डबडून डुबडू म्हणून टाकते, पुढे कळणार माहीतच नाही त्यांना. नाही, वस्तूची सांगतो, कारण आम्ही इतका वाटोळं करून टाकलेल्या संप्रदायामध्ये फार चुकीच्या गोष्टी. नको रामायण सांगू मला, त्याच्या घरात नुसतं महाभारत आहे. अरे एवढे अवघड शब्द का वापरतात? तुम्हाला कळतं का रामायण काय आहे ते? महाभारत कळतं का तुम्हाला काय ते? कीर्तन जा, लोक कीर्तन लावा आमच्या भोवती. लई कीर्तन लावला तो. म्हणजे काय कीर्तन? म्हणजे एवढा पोरखेड आहे का शब्द टाकून देऊन बोलायला? कळलंच नाही ना, कारण खेळलो ना, उड्या मारल्या ना आयुष्यभर जिकडे तिकडे. आम्हाला कळलंच नाही ना, ते ऐकायची मानसिकताच नाही ना आमची. एक छोटासा प्रयोग बघा. वस्तुस्थिती पण तीच आहे, प्रयोग पण तीच आहे. लोक उशिरा येऊ लागलेत, पाठीमागे जागा नाही, थोडं पुढे सरकून बसा. विठाला बघितलं ना,
तुम्ही सगळेजण महाराजांचं कीर्तन ऐकायला आलात, सगळेजण. मी पुढे सरका म्हणलं, तुमच्यातला तर कोणीच पुढे सरकला नाही, फक्त मागं फिरून ऐका. आता फक्त ऐका, फक्त मागं फिरून बघलात. प्रत्येक जण मागं फिरून बघत होता, बघत होता नाही, बघत होतात ना, सगळे मागं फिरून बघत होते. अहो तुम्ही मागं कारण मागचे पुढे जावेत. अहो तुम्ही मागं आयुष्यभर तसंच झालं. सगळ्यांनी सांगितलं, माईनं सांगितलं, बापानं सांगितलं, गुरुजीनं सांगितलं, पुढे सरका पुढे सरका. आपण तिथंच बसतो, फक्त मागं बघत राहिलो, मागचे पुढे कधीच निघून गेले आणि आयुष्यभर आम्ही आहोत तिथेच राहिलो. ऐकतच नाही, ऐकतच नाही, ऐकायची इच्छाच नाही ना आमची. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. भाव धरायला सांगितलाय, निर्माण करायला सांगितलेला नाही. भाव धरायला भाव धरायला सांगितलाय. भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे भक्ती, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे आवड. ज्ञानेश्वरी कशी वाचायची आहे? आवडीनं वाच, प्रेमानं वाच, श्रद्धेनं वाच, आपुलकीनं वाच. आता तुम्हाला जर हे शब्द अवघड वाटले, श्रद्धा कशाला म्हणायची, भक्ती कशाला म्हणायची, आम्हाला कळत नाही, प्रेम कशाला म्हणायचं, सोपा शब्द. आता तुमच्या भागात पाहिलं मी, कांदे भरपूर लावलेले आहेत लोकांनी, सोयाबीन काढलेलं आहे, तूर दिसते. आपण काय म्हणतो, यंदा सोयाबीनला भावच नाही, तुरीला भाव नाही, बरोबर आहे, कांद्याला भाव नाही. भाव म्हणजे काय? एखाद्या वस्तूची बाजारातली किंमत म्हणजे भाव. एखाद्या वस्तूची बाजारातली किंमत म्हणजे भाव. ज्ञानेश्वरी वाचायची आहे ना, किंमत करून वाच, किंमत करून वाच. पारायण करणारा 9व्या अध्यायामध्ये 267 ओव्हर असतो आणि वाचायला बसलेले खाली 9व्या अध्यायामध्ये 150 ओव्हर असते. एखादा असतं 300 ओव्हर आणि ते त्याला विचारतं आणि ही ह्याला विचारतं, एकमेकाला त्यालाही कळत नाही, ह्यालाही कळत नाही. पारायण तर चालू राहतं, कारण भावच नाही ना. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. भाव निर्माण करायला नाही सांगितला, फार काळजीपूर्वक आहे का, भाव निर्माण करायला नाही सांगितला, धरायला सांगितलाय. आता उदाहरणामध्ये मी असं म्हणालो यांना, अहो माऊली जरा मोबाईल पुढे धरा, कारण उठेल उठेल म्हणता उड्या मारतात. मी काय म्हणालो यांना, मोबाईल पुढे धरा, वरच्या खिशात आहे. तुम्ही सगळे हससाल का? अहो त्यांच्या खिशामध्ये मोबाईलच नाही, पडणार काय? तर यांना जर म्हणलं मोबाईल पुढे, तर तुम्ही काय हो त्यांच्या खिशामध्ये आहे वरच्या. लक्षात आलं का? यांच्या खिशामध्ये मोबाईलच नाही, पडणार काय? म्हणजे धरण्यासाठी असावं लागतं, बरोबर आहे ना. तसंच नाथ महाराजांना 100% खात्री आहे तुमच्यामध्ये भाव आहे. फक्त धर, फक्त धर. आलाप म्हणतो आपण, आलाप धर, आलाप धर आपण असं म्हणतो. त्याच्यात आहे म्हणून धर म्हणतो. आमच्यासारख्याला गायनच येत नाही, आलाप धर कुठून धरणार आहे? लक्षात आलं का? म्हणजे धरण्यासाठी असावं लागतं. नाथांना 100% विश्वास आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाकडे भाव आहे. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. फक्त धर. या जगात अवघड असं काहीच नाही. भाव धरून वाच, धरून वाच. लग्नामध्ये आम्ही काय करतो, हात धरून फेऱ्या मारतो, गाठ धरून फेऱ्या मारतो, मारतो का नाही? धरून फेऱ्या मारतो, 7, 8 काय जे असतील तेवढ्या, आणि 4-6 महिने पण होत नाही. काय म्हणतो, सोडून देईन बघ, सोडून देईन बघ, ड्रायव्हर सिंगल सोडून. अरे सोडायला नाही, धरायला सांगितलंय. भाव धरून फेऱ्या मार, भाव धरून, भाव धरून. ज्ञानेश्वर सोडण्यासाठीच नाही सांगितले ज्ञानेश्वरी. हातात धरले ना तर धरूनच वाच. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. वाचायला सांगितले. मनन करणं वेगळं, चिंतन करणं वेगळं आणि वाचन करणं वेगळं. पहिल्या प्रथम वाचता आलं पाहिजे. ज्याला वाचता येतं ना त्याला चिंतन करता येतं. वाचताच येत नाही त्याला करताच येत नाही. आणि कसं वाचलं पाहिजे, आपले लेकरं अभ्यास करतात, वाचतात, असं पुस्तकावर पालतं पडतात आणि लगेच पेंगतात. असे का वाचतच नाहीत, नुसतं डोळ्यानं बघतात. असे कसं वाचलं पाहिजे? वाचे गीत गाईजे, वाचे गीत गाईजे, गाता गाता सर्वांनी ऐकीजे रया. ज्ञानोबा असं मोठ्याने वाच, म्हणजे झोप येत नाही. आपण काय वाचतो तर आपल्याला ऐकू जातं ना. आपण नुसतं पुस्तकाचा पानं पलटतो, मन कुणीकडे पळून गेलेलं असतं. मन मनाच्या मागे धावत राहतो, पानाचं पलटत राहतात. कित्येक पारायण करणारे लोक आहेत. त्यांना विचारा की 9वाध्याय वाचलास, काय होतं 9व्या अध्यायामध्ये, 10व्यामध्ये काय, त्यांना काय वाचलं, कोणत्या वय वाचलं हे पण त्याला माहित नसतं, पण पानं तर वाचलेली असतात. कीर्तनात बरेच लोक बसतात, बसल्या बसल्या पेंगतात, पण कुठं मनात असतं काय झालं, कीर्तन पण करत नाही. सगळे टाळ्या वाजवत, त्याला टाळ्या वाजवत का बरं ते पण कळत नाही. उठून चाललेलं पण लोकांना कळत नाही, कारण भावच नसतो. ह्या जगामध्ये अवघड काही नाही बघा. फक्त भाव धरा. स्वयंपाक करायच्या भाव धरून कर, रोजगार करायच्या भाव धरून कर, शेती करायच्या भाव धरून कर. 2 एकरमध्ये 20 लाख कमवू शकशील, आणि भाव जर नसेल तर 20 एकरमध्ये 2 लाख सुद्धा काढू शकत नाही, कारण भावच नाही, श्रद्धाच नाही, प्रेमच नाही तिथे. सगळ्यांच्या प्रती भाव धरायचा. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. तुमच्या लेकराला जर ज्ञानेश्वरी वाचायची ना, काही हरकत नाही. त्याचे पुस्तक भाव धरून वाच म्हणावं त्याला. त्याचा अभ्यासक्रम जो आहे ना दिलेला 200 पानाचा, 400 पानाचा, भाव धरून वाच, श्रद्धेनं वाच. डाव्या पानावर हे, उजव्या पानावर त्या, पहिल्या पॅरेग्राफमध्ये आहे, इथं काना मात्रा, इथे व्याख्या, फळा नाही, इथं जोड्याला वाय, एवढं बारीकीनं वाच म्हणा की 200 पानं जर पुस्तकं त्यानं परफेक्ट जर काळजीपूर्वक जर भाव धरून वाचलं तर त्याच्यावर हरीची कृपा होईल. तुम्हाला की पुस्तकाचा हरीचा काय संबंध नाही. अहो हरीची कृपा होणे म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये आनंद येणं, त्याच्या कुटुंबामध्ये आनंद येणं. काय आहे त्या 200 पानाच्या पुस्तकामध्ये जर भाव धरून वाचला तर त्या पुस्तकामध्ये ग्रामसेवक आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तलाठी आहे, फौजदार आहे, DSP आहे, त्याला जे व्हायचं ते त्या पुस्तकात आहे. फक्त त्यानं भाव धरून वाच.
भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. अगदी ज्ञानेश्वरी सुद्धा असेच आहे. नाथ महाराज म्हणतात माझ्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी भाव धरून वाच. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. ज्ञानाच्या ईश्वरानं लिहिलेली, ज्ञानाच्या देवानं लिहिलेली, ईश्वरी ज्ञान असलेली ज्ञानेश्वरी वाचायची. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. मग हरीची कृपा होईल. मी तुमच्यासारखा एक संसारिक माणूस आहे, संसारिक माणूस आहे, मी अल्पबुद्धीचा माणूस आहे. पहिले हे चरण वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये एक शंका येते. तुमच्या लेकरांना तुम्हाला पण काही वाचत असताना शंका याव्यात. शंका आली की प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी माणूस खोलात जातो. अन्याय होत नाही तर अन्यथा दुर्दैवानं असं घडतं, शेती लिहून घेतली जाते, घर लिहून देतो, कर्ज काढतो, फटाफट सह्या करून टाकतो. काय म्हणतो आपण पुन्हा, मी वाचलोच नाही राव, गडबडीत सही केली, काय लिहून घेतली साहेब माहित नाही. मग कोर्ट कर, कचेऱ्या कर. तुला कोणी सांगितलं गडबड करायला? वाच ना. वाचत नाही आपण, आपल्या आयुष्यातले कागदपत्र सुद्धा नीट वाचत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. दुर्दैवानं नमूद करावं लागतं. कधी कधी पासपोर्टच खिशात असतो, जातो दुसऱ्या कामाला, आणि ते कागद आपल्या घरात राहतात. गडबडीत आणलं चुकून. त्यामुळे तुला वाचता आलं नाही? वाचाव. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तरी. आता मी काय म्हणालो तुम्हाला, मी एक सामान्य माणूस आहे, साधारण बुद्धीचा माणूस आहे. या चरणाकडे पाहिल्यानंतर नाथ महाराज असं म्हणाले, ज्ञानेश्वरी जर भाव धरून वाचला असता तुझ्यावर हरी कृपा करतील. पण माझ्या अभ्यासानुसार हरीचा आणि ज्ञानेश्वरीचा संबंधच नाही. तरी पण नाथ महाराज काय म्हणाले, तू ज्ञानेश्वरी वाच, तुझ्यावर हरी कृपा करतील. असं कसं होऊ शकतं? ज्ञानेश्वर महाराज कृपा करतील असं म्हणायला पाहिजे होतं. कारण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांची, आणि कृपा करेल हरी. ही माझी शंका फक्त मनात ठेवा, कारण नाथ महाराजांचं चुकीचं असू शकत नाही. मी कुठेतरी चूक आहे. आपण पुढच्या चरणात गेल्यानंतर नंतर बघू आपण की का बरं असं म्हणाले असते. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरी जर भाव धरून वाचला तर हरी कृपा करतील असं पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज. भाव धरून वाच ज्ञानेश्वरी भाव धरून वाच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आता बघा बरं का लेकरांना तर किती आनंद आहे. इकडे एक लेकरं आहेत, 2-4 लेकरं दिसतात बाकी, फक्त तेच टाळ्या वाजू लागले चरण म्हणत असताना, बाकी आपण ऐकतोय फक्त. म्हणजे हा आनंद त्यांच्यात निर्माण होतो बरं का. भाव लेकरामध्ये आमच्यापेक्षा जास्त आहे, कारण त्यांची मानसिकता संसारात अडकलेली नाही. माझा तुझा परका देवाण घेवाण, याला फसव त्याचं लूट, याचा बांध फोड, त्याचं डोकं पुढे, त्यांच्या डोक्यात काहीच नाही. हा शुद्ध भाव आहे. म्हणून आपण म्हणतो लेकराच्या ठिकाणी देव असतो. म्हणून लेकरं टाळ्या वाजू लागले. त्यासाठी कीर्तनात आनंद जा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. पहिल्या चरणामध्ये भाव हा आधारस्तंभ आहे पहिल्या चरणाचा, की भाव हा शब्द जर कळला आपल्याला, धरायचा आहे भाव, हरी कृपा करणार आहे, हा सर्व सरळ अर्थ आहे. आता भाव म्हणजे काय आणि काय एवढं महत्व दिलं असं नाथ महाराजांनी याच्यामध्ये. भाविवीन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे, भाव बळ्या कळे येरवी ना कळे, करतळी आवळे तैसारी. आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. फक्त भाव 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 शब्द वापरला, कारण श्रद्धा असेल, भक्ती असेल तरच भगवंत आहे. अन्यथा बाकीच्या गोष्टी निस्त्या दिखाव्यात, निस्त्या दिखाव्या. प्रचंड गायन करतो, प्रचंड रडवतो आम्ही कीर्तनामध्ये, भाव व्यक्त करतो, काहीतरी व्यक्त करतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात, आमचा विनोद ते जगामरण, करीती भाव येईन देखो विखी. भावच नाही, फक्त विनोद करायचा, हसवायचा, आम्ही विनोदाचार्य म्हणायचं, झाले कीर्तन संपू लागले, कारण भावच तिथे शिल्लक राहिला नाही.
गातो तेही नाही ठावे, तोंडवासी काही द्यावे. हे कीर्तन करायचं, रडवायचं. 11,000 पाकिट पाहिजे, 15,000 पाकिट पाहिजे, 20,000 पाकिट पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले काय, मापानी गोणी तुका म्हणे रीते दोन्ही. ऐकणारा, घेणारा, बोलवणारा सगळंच रिकामं, कारण भाव नाही तिथे. अध्यात्मामध्ये भाव हा आधारस्तंभ आहे. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, माऊली आपल्याला म्हणतात, मग निस्सीम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. बघतो माझी याकडे दावी, मी दोन्ही हात ओढवी, देठून फेडता सेवी आदरेसी. अरे अर्जुना, माझ्या भक्तांना जर प्रेमानं नुसतं हात जरी पुढे केला ना, एक फुल घेऊन वाळला असो, पत्रम पुष्पम फलम तोयम घेऊमे भक्त्या परेछेदी. पान दे, फुल दे, वाळलं दे, उरलं दे, त्याने एका हाताने देतो, मी दोन्ही हात पुढे घेऊन खातो त्याला. हा भाव आहे बरं का. ज्ञानोबारायांच्या बाबतीचा भाव कसा माहिती का, ज्ञानोबारायांच्या प्रतीचा भाव तर अत्यंत सोपा, अत्यंत सोपा आहे. ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज सांगतात, माऊलींच्या बाबतीमध्ये काय सांगतात ते, मनाचे कल्पिले पुरेमानी भावे. भावे, भावे शब्द लक्षात घ्या याच्यातला. मनाचे कल्पिले पुरेमानी भावे, तृप्तीच्या स्वभावे निववीत. बाकीच्या देवांचं तर वैशिष्ट्य असं आहे की काहीतरी घेतात. नामदेव महाराज स्वतः म्हणतात, घेसी ते देसी आहे साहसी उदार, काय देवा तुझे कृपणाचे धरुणेदार. घेतल्याशिवाय देत नाहीस. द्रौपदीचा थोडासा बोटाला बसता लावून घेतलास, 1000 पट दिलास, सुदाम्याचे कोरडे पोहे खाल्लास, मग त्याला सुदाम नगरी दिलास. घेतल्याशिवाय देत नाहीस. पण ज्ञानोबारायांचा भाव असा आहे बघा, कसा आहे, मनाचे कल्पिले पुरेमानी भावे, तृप्तीच्या स्वभावे निववेत. फक्त मनाने म्हणा, माऊली आमच्या घरी पेढे केलेत तुम्हाला दिले, माऊली आमच्या घरी लाडू केलाय, माऊली तुम्हाला दिला पहिला. फक्त घरात बसून म्हणा, 100% आळंदीला माऊलींना पोहोचलं. भावानं म्हणा, भाव धरून म्हणा. आता तुम्ही म्हणाल असं कसं होतं, नुसत्या कल्पनेनं कसं पोट भरू शकतं ज्ञानोबारायांचं. एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो. माता भगिनी भरपूर आहेत, पालकवर्गीय भरपूर आहेत, पिता वडिला समान असणारी माणसं बरीच दिसतात. तुमचं लेकरू खेळत खेळत तुमच्याकडे येतं. 3 वर्षाचं, 4 वर्षाचं, 2 वर्षाचं असतं. मुलगा असेल, मुलगी असेल, काय म्हणतो, मम्मी घे गंमत, पप्पा गंमत घ्या. बरोबर आहे. आपण एक हात त्यानं देतो, दोन्ही हाताने घेतो, म्हणतो खा, म्हणतं खा, आपण खातो. ते म्हणतं अजून पुरे झालं, पुरे झालं. काय म्हणता, पोट भरलं. आता मला खरं सांगा बरं, तुम्हाला काय दिलं होते? काहीच नाही दिलं. तुम्ही काय खाल्लं? काहीच नाही खाल्लं. पोट तर भरलं तुमचं. फक्त भाव, फक्त भाव, भक्त प्रेम. अगदी ज्ञानोबारायांचं कसं आहे. मग निस्सीम भाव उल्लासे, मनाचे कल्पिले पुरेमानी भावे, तृप्तीच्या स्वभावे निववेत. आनंदाने द्या आणि लेकरू होऊन द्या. दुसऱ्या माणसाला जर असं केलं ना, दिलं तुम्हाला, आपण काय दिला रे, का हात दाखवतो का मला, आपण उलटा हात त्याला दाखवतो. पण लेकरांच्या बाबतीमध्ये आपण स्वीकारतो. म्हणून ज्ञानोबारायांचं लेकरू व्हायचं. बोलिले लेकुरे विडी वाकुळे. जगद्गुरु आहेत तुकोबार आहे, काय म्हणाले, मी लेकुरे तुमचं, बोलिले लेकुरे विडी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबाराय माझी अनाथाची माय. ज्यांच्या घरामध्ये साक्षात भगवंतानं पाणी भरलं, स्वयंपाक केला, ते म्हणाले मी तुमचं लेकरू आहे ज्ञानोबाराय. सेना महाराज ज्यांच्या वतीनं जाऊन राजाने दाढी केली, राजाची भगवंताने दाढी केली, ते सेना महाराज म्हणाले, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भव्यता ज्ञानदेव. ज्ञानेश्वरराव महाराज हे आमचे आईवडील आहेत. म्हणजे वयानं मोठे असणारे संत सुद्धा ज्ञानोबारायलाही म्हणाले, भाव धरून म्हणाले, म्हणून त्यांच्यावर कृपा झाली. करील ते काय हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. शुद्ध तो म्हणजे भाव. म्हणून भाव धरून का कीर्तनाला काय भाव धरून नाही. पंक्तीला बसायचं आहे, भाव धरून खायचे, मारते चटणी भाकरी. तुम्हाला सप्त्याला पैसे द्यायचे, अंतकरणातून द्या. 1000 देऊ का 1200, त्याने किती दिलं मग मी पण देईन, त्याने दिलं नाही तर मी कशाला देऊ, असलं अजिबात करू नका. जे करायचं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम, अंतकरणातून करा. ह्या जगामध्ये अवघड असं काहीच नाही. फक्त आमचा भाव नसतो म्हणून अवघड आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी. पाहिला पण मनी धरावे ते होते, अवघेचे विघ्ने नासून जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिते ते. जर आमचा भाव पक्का असेल ना, ह्या जगातलं काहीही साध्य होऊ शकतं. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी. ह्या जगामध्ये अवघड असं काहीच नाही. तोपर्यंतच अवघड आहे जोपर्यंत निश्चय करत नाहीस, अंतकरणातून करत नाहीस. तुमचे लेकरं सुद्धा पुढे बसलेले असतील, मागे बसलेले असतील, 100% त्यांच्यापाशी आहे, तुझं पाशी. फक्त नको त्या गोष्टी काढून टाका, त्यांच्या ध्येयाकडे वळू द्या. त्यांना 100% त्यांना पाहिजे ते यश मिळू शकतं. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी दयावर. आपण पाहतोय पहिल्या चरणातला फक्त भाव शब्द कळला की सर्व आलं त्याच्यामध्ये. एक माझं छोटंसं उदाहरण माझं स्वतःचं सांगतो मी तुम्हाला. 5वीला होतो मी, ते मला चांगलं आठवतं. 5वीला होतं. सगळी लेकरं भावंड माझ्यापेक्षा लहान होती. आमची परिस्थिती फार जेमतेम होती बरं का. म्हणजे सकाळी जर पोट भरलं नव्हतं, दुपारी मिळेल काही सांगता येत नव्हतं. माझंच म्हणून नाही, ज्यांचं 50 वर्ष वय आहे त्यापेक्षा जास्त आहे, फक्त आठवण करून बघा, जवळपास चौकडे हीच परिस्थिती होती. ही वस्तुस्थिती आहे. पण माझं सगळं लक्ष त्या दुर्डीतल्या भाकरीकडे असायचं. पण मी मोठा असल्यामुळे माझ्या वडिलांनी नियम केला. घरात सगळ्यात मोठा होतो, 5वीला का असेना पण मोठा होतो मी. वडिलांनी काय नियम केला की मी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवायचं नाही.
माझी अजिबात श्रद्धा त्या ज्ञानेश्वरीवर नव्हती, अजिबात भाव ज्ञानेश्वर नव्हता. माझा सगळा भाव, माझी सगळी श्रद्धा त्या दुर्डीतल्या भाकरीवर असायची, उरलेल्या रात्रीच्या शिव्या भाकरीवर. कारण का सकाळी जर खायला नाही मिळालं, आईला स्वयंपाक पाणी करायला 11-12 वाजायचे, तो पण पोटात आग पडायचे. हायब्रिडच्या भाकरी लाल भडक पिठलं, त्याचं तेल लई काही नुसतं ठेसा खाऊन पोटात आग पडायची. माझा सगळा भाव त्याच्यात होता. पण मोठा असल्यामुळं वडिलाच्या भीतीमध्ये कसं गडबड करत मध्ये जायचो, घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचायचो. बरेच दिवस गेले, 5-6 महिने. काय ज्ञानोबराला माझ्यावर कृपा करावी वाटली माहिती नाही. मला ज्ञानेश्वरी पण कळत नाही, ज्ञानोबार पण कळत नव्हते. माझे आजोबा चौकटीवर बसले. मी स्नान करून मध्ये जात असताना बाबांनी मला अडवलं. म्हणजे कुठे चालला? मला ज्ञानेश्वरी वाचायला. नाही म्हणे, काय तुकडा असेल तर खा अगोदर आणि मग ज्ञानेश्वरी वाच. मी तुम्हाला अंतःकरणातून सांगतो, आज जर 1 कोटी जरी लॉटरी लागली ना, एवढा आनंद वाटणार नाही. तेवढा आनंद मला तेव्हा वाटला की बाबा काय म्हणाले, जे काही दुर्डीत तुकडा असेल ते खा आणि मग ज्ञानेश्वरी वाच. आनंदाने त्या दुर्डीकडे फिरलो. माझे वडील तिथं आले. मला काय म्हणाले, नाही बिना स्नानाचं कुठं वाचता येतं का? फार वाईट वाटलं मला. आजोबा काय म्हणाले, अरे तुझ्या बापाचा बाप मी आहे, जा मी सांगतो ते कर. बीत गेलो, भाकर खाल्ली आणि ज्ञानेश्वरी वाचायला बसली. बापान थोडंसं वडिलाकडे बघितलं, गुपचूप बाहेर निघून गेले. अंतकरणातून ज्ञानेश्वर आहे, अंतकरण. माझा भाव दुर्डीतला संपला होता. माझा भाव, माझी श्रद्धा, माझी भक्ती दुर्डीतल्या भाकरीवरची संपली होती. कारण खाऊन मुक्त झालो होतो. शांत चित्ताने ज्ञानेश्वरी वाचली. पुन्हा बाहेर येताना बाबांनी मला अडवलं. म्हणाले, बाळा किती ओव्या वाचल्या? म्हणाले, बाबा 21 ओव्या वाचल्या. एखादी ओवी सांगशील? माझ्या आयुष्यात पाठ झालेली पहिली ओवी. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघडाय का? बाबाला म्हणून दाखवली. बाबा म्हणे, आणखी काही सांगशील बेटा? नाही. 5-6 महिन्यापासून ज्ञानेश्वरी वाचतो. किती ओव्या पाठ आहेत? म्हणलं, बाबा मला 1 पण ओवी पाठणार. आज पहिल्यांदा पाठ झाली. का? कारण पहिल्यांदा मी भाव धरून वाचलो, भाव धरून श्रद्धेनं वाचलो, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या श्रद्धेला, भावाला तडा जाऊ देऊ जाऊ नका. वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. म्हणून तुम्हाला अंतकरणातून सांगितलं की जे काही कर्म आपल्या वाट्याला आला, कुठलंही काम असो, शेती असो, रोजगार असो, स्वयंपाकाचा असो, काही करा तुम्ही, अंतकरणातून करा, भाव धरून करा. त्याला चव येते, त्याला फळ प्राप्त होतं. स्वयंपाक करताना जर किरकिर करून स्वयंपाक केलात ना, मीठ तर जास्त पडतं, मिरची जास्त पडते, करपतं, काही तर चव बिघडून जाते. पण आनंदाने केलात ना, त्याच्यामध्ये निश्चित गोडवा येतो, निश्चित गोडवा येतो. भावाचं उदाहरण दुसरे बघू आपण आणि दुसऱ्या चरणाकडे जाऊ आपण. भावाचं उदाहरण शेवटचं उदाहरण पहा. महाभारत आपण सर्वांनी पाहिलं. कृष्ण परमात्मा शांती प्रस्ताव घेऊन गेले. फक्त भाव कळू द्या आणि जीवनापुरती भाव धरा. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं, ज्या माणसाला स्वतःप्रती भाव चांगला आहे, तोच दुसऱ्याबद्दल चांगला भाव धरू शकतो. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येत नाही, तो दुसऱ्यावर प्रेम करूच शकत नाही. सुरुवात आपल्यापासून करायची. आजी कशी आहेत? मस्त आहे, चांगली आहे. बाबा कशा आहेत? मस्त आहे, चांगले. काही इरखर नाही मग आपलं पोर ऐकनात. मुलाला कोण विचारतं? अजिबात म्हणू नका. आपण जैसे व्हावे देवे तैसे करावे. चांगलं आहे म्हणायचं, मस्त आहे म्हणायचं. डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो. मनावरचं ओझं दिसतही नाही, त्याला कोणी हाती लावू शकत नाही. त्याचं नाव आहे ताण. हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो, मनस्थितीमुळे जास्त येत असतो. मनस आपल्या भावामुळे जास्त येत असतो. मन चंगा तो कटोती में गंगा, मन नाही चांगा तर काय करील काशी गंगा. म्हणून काय? मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून ह्या मनाला प्रसन्न करायचं, त्यासाठी काय लागतं? स्वतःप्रतीचा भाव लागतो. आपण एक उदाहरण पाहतो. कृष्ण परमात्मा शांती प्रस्ताव घेऊन शिष्टाईला गेले. दुर्योधनाने विनंती केली की आमच्या राजवाड्यामध्ये थांबा. कृष्णाने सांगितलं नको, माझी काही इच्छा नाही तुझ्याकडे थांबायची, आमच्याकडे जेवण करा. कृष्णाने सांगितलं परक्या माणसाचं अन्न, दुसऱ्याचं अन्न फक्त 2च परिस्थितीमध्ये घ्यावं. पहिली परिस्थिती, जर कुठलंच काही मिळत नसेल तर देईल त्याचं खावं. जो देईल त्या, कारण ह्याला जगवलं पाहिजे ना. आपण जगलो तर बाकीच्या गोष्टी करू शकतो. पहिली परिस्थिती अशी की जो देईल त्याचं खावं, जर मिळतच नसेल तर. दुर्योधना पहिल्या परिस्थितीमध्ये बसत नाही, कारण तुझ्या गावामध्ये मला अनेक घर आहेत, हस्तिनापुरामध्ये मी कुणाकडे पण जाऊन खाऊ शकतो. मग दुसरं काय? दुसरी काय परिस्थिती? कृष्णाने सांगितलं जर समोरच्याचा आपल्यावर भाव असेल तरच खावं, समोरच्याचा भाव आपल्यावर नसेल तर अजिबात त्याचं खाऊ नाही. म्हणून असं नाही म्हणायचं तुझा 10वीचा निकाल लागला तुमच्या पोराचा, 90% मार्क पडले, त्या पार्टी
पोरीचं लग्न झालं दे पार्टी, जावायला नोकरी लागली दे पार्टी. अजिबात मागून खात जाऊ नका कसल्या, कारण भाव नसतो, मागून खात जाऊ नका. काय झालं मग, कृष्ण परमात्मा विदुराच्या घरी गेले. आपण काय पाहतो, भाव पाहतो. पहिल्या चरणातला भाव समजला की आपल्याला चरण कळलं. कृष्ण परमात्मा विदुराच्या घरी गेले. विदुर महाराज राजवाड्यात होते, विदुर पत्नी घरी होती. वेडी झाली, वेडी, काय खाऊ घालू, कारण काय करावं सुधरत नव्हतं, कारण रात्रंदिवस फक्त कृष्ण 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 होता. आणि साक्षात 14 भुवनाचा मालक घरी आला. काय वेळ लागला असेल, काय भाव प्रकट झाला असेल, फक्त कल्पना करा काय करते ती पण कळत नव्हतं त्याला. कृष्णाने सांगितलं, माते मला फार भूक लागली आहे. ती म्हणे आत्ता काहीतरी करते, कशाला करते म्हणे, शिंक्यावर केळी येतात ती केळी दे मला खायला. तिने केळी काढली आणि त्या भावनेच्या भरामध्ये, भावनेचा भुकेला रे मुरारी, त्याला तेवढंच लागतं, बाकी काही लागत नाही. लक्ष्मी त्याच्या पायाजवळ आहे, कुबेर त्याचा भांडार पोलाय, काय कमी आहे त्याला. त्या कर्माबाईची खिचडी खायची गरज आहे का, सुदामाचे कोरडे पोहे खायची गरज आहे का, शबरीची उष्टपोरं खायची गरज आहे का. कारण त्यांचा भाव आहे, त्यांचं प्रेम आहे. तुमच्या लेकरांना खरकट तोंडातलं चाटलेलं जे तुमच्या तोंडात घातलं तर आपण आनंद करतो, लय गोड आहे, लय गोड होतो. तोंडात तोंड घालतं आपल्या, आपण स्वीकारतो त्याचा, कारण भाव आहे त्याच्याकडे. आपलाच म्हणून नाही, मुख्या प्राण्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे. मोहाचे नि सांगाडे लासी पिले धरी तोंडे, तिथ दाताच्या गरडे लागती जैसे. आपण पाहिलं मांजरी पिल्याला जन्म देते, 13व्या अध्यात्माला सांगतात. मांजरी पिल्ल्याला जन्म देते, लाल भडक असतात रक्ताला पिल्लू लहानपणी पाहिल्यानंतर. त्याला जर आपण असं दाबलं ना तर फुटून निघलते. आणि ती मांजरी 2-2, 3-3 पिले तोंडात देते. पै मोहाचे नि सांगाडे लासी पिले धरी तोंडे, तिथ दाताचे आगरडे लागती जसे. 2-2, 3-3 पिले घेऊन या घरावरून त्या घरावर उडी मारते, त्याला दात सुद्धा लागत नाही. आणि तीच मांजरी जेव्हा उंदीर जाते ना, कचकन तुकडा पाडते. हा भाव आहे. तो भाव ह्या विदुर पत्नीमध्ये होता. कृष्णाला बघून वेडी झाली. कृष्णाने सांगितलं मला केळी दे खायला. गाभा फेकून देत होते आणि टर्फल कृष्णाला देत होती. काय देतो हे पण कळत नव्हतं. आणि तेव्हा विदुर आले. कृष्ण काय म्हणते, अरे वा फार छान आहे, फार छान आहे. विदुर आले. विदुर अगं काय करतेस. आता भानावर आली, भाव कमी झाला, भाव कमी झाला, भक्ती कमी झाली, कारण ती भानावर आली. विदुर पत्नी आहे तिला कळलं. इतक्या वेळ तिला फक्त मी कृष्णाची भक्त आहे एवढंच कळत होतं. विदुर पत्नीचा भाव सुद्धा विसरून गेली होती. आता ती भानावर आली. आता काय केलं, टर्फल फेकून दिलं, गाभा दिला खायला. कृष्ण काय म्हणाले, नाही नाही म्हणे, टर्फलात जो गोडवा होता तो गाभ्यामध्ये नाही. फेक रही गुदे केले के, गुदे म्हणजे गाभा, फेक रही गुदे केले के, विदुरानी देती है छिलके, छिलके म्हणजे टर्फल. विदुरानी देती है छिलके, भगवान नहीं देखते रुखे सुखे, वो तो है भाव के ही भुके. सुंदर दोहा आहे. भगवान तुमचं काही पाहत नाहीत, बाह्यांग पाहत नाहीत, तुमचं फक्त अंतरंग त्या भगवंताला लागतं. आणि त्या आनंदानं टर्फल गोड खात होते. तुम्ही म्हणाल असं कसं होऊ शकतो, माणसाला एवढा फरक कळत नाही का खेळातला टर्फलातला, एवढा भाव असू शकतो का, आपल्याला मनात विचार येऊ शकतो का नाही. आता इथं भरपूर माता भगिनी बसल्या, तुम्हालाच प्रश्न विचारतो, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. पहिल्यांदा जावई तुमच्या घरला, पहिल्यांदा जावई तुमच्या घरला. भरपूर बायका हसल्या, महाराज आम्ही जिंकलो बरं का, कारण आम्हाला हेच पाहिजे होतं. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पहिल्यांदा जावई तुमच्या घरला आला, काय काय खायला केला असेल. लग्न झाल्यापासून नवऱ्याला कधी केलं नसेल एवढे पदार्थ केले स्वयंपाकमध्ये. भजे केले, चटण्या केला, लोणचं कर, फलानं कर, पुऱ्या भाजी सगळं सगळं केलं. आणि बाहेरच्या खोलीमध्ये जेवायला वाढलं, जावायला वाढलं. हे घ्या ते घ्या ते घ्या, ते म्हणजे पुरे मामी आई आत्या बरेच शब्द सांगितले. पुरे पुरे पुरे, अजून घ्या खाऊ घातलं. त्याने ढेकर दिलं, पुरे झाला. आनंदाने उठला तुम्ही जावायचा ढेकराला म्हणून. आणि आता स्वयंपाकमध्ये परत आलात ते उरलेलं ठेवायला. आणि काय म्हणता, अगं मा हे वाढायचं राहूनच गेलं गडबडीमध्ये. घडलं ना. आता मला सांगा, एका नाशवंत देहाला खाऊ घालताना जर तुम्हाला एवढा विसर पडू शकतो, एवढा तुमचा भाव, एवढं प्रेम त्या जावयावर, नाशवंत देहाला खाऊ घालताना, हातात 14 भुवनाचा मालक आहे, त्याला खाऊ घालताना फरक पडला नसेल का. त्याचं नाव आहे भाव. विठ्ठल. म्हणून भक्ती अंतकरणातून करत जा, अंतकरणातून करत जा. विष्णू विनय जप, व्यर्थतेचे ज्ञान. हे तुझं चालवतं बघ बरं. अरे हरिपट म्हणून लागलीस ना बाई, हरपट म्हणतोस ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे. हे कोणतं आलं वाटतं बघ बरं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे काय त्रिवेणी संगमी नाना ते पोराच्या शाळेची वेळ झाली बघ बरं, जरा रिक्षा आला का बाय. अरे हरिपट म्हण ना. चारदा भोकं पडतं त्याला, चारदा भोकं पडतं त्याला. माझी विनंती आहे बरं का, भाव धरून करा. ह्या जगात अवघड काही नाही. जे आपल्या वाट्याला आले ना, त्या आलेल्या वाट्याला कर्मामध्ये, परिस्थितीमध्ये जर प्रयत्न करून बदल होत असेल, प्रयत्न करून बघा. आणि प्रयत्न करून जर बदलच होत नसेल तर त्याला 100% स्वीकारा. मग त्याचं नाव काय, ठेविले अनंते द्यावे समाधान. परीक्षा देऊन देऊन वय संपलं, नोकरी लागत नाही. असं कसं लागत नाही. आता चिंता करून उपयोग काय, झाले ना 35-40 वर्ष, संपल्यानंतर गुपचूप शेती किंवा रोजगार कर, आनंदाने कर. ताणून घेऊन करू नको, कारण ताणून घेतले की रोग वाढतात. लोकांच्या नजरेमध्ये माणूस उतरतो, आपली चिडचिड वाढते.
प्रयत्न करूनही बदल होत नसेल त्याला 100% स्वीकारायचं. लग्न करण्याच्या अगोदर 50 प्रश्न त्या पोरीला विचार, 50 प्रश्न त्या पोराला विचार. एकदा लग्न होऊन आलं की पुन्हा खोड नाही करायचे. तुला हेच येत नाही, तू असेल तुझ्या बापाकडून मोटरसायकलला पैसे आणून फलानं का अजिबात म्हणायचं. भाव धरून संसार करायचा, भाव धरून आनंदाने करा, आवडीनं करा. 100% संसारात सुद्धा आनंद येईल. त्याचं नाव आहे हरी कृपा करी. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आता पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज असं काय म्हणाले की ज्ञानेश्वरी जर भाव धरून वाचतात तर हरी कृपा करतील. माझी ही शंका आहे. आता दुसऱ्या चरणात गेल्यानंतर काय म्हणतात बघू. स्वमुखे पहिल्या चरणातली शंका लक्षात आहे ना. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरे. भाव धरून ज्ञानेश्वरी वाचायचा हरी कृपा करतील. माझं मत आहे की हरीचा संबंध ज्ञानेश्वरीशी नाही, ज्ञानोबा कृपा करतील असं म्हणायला पाहिजे होतं. माझी शंका काय आहे. आता दुसऱ्या चरणात गेल्यावर किती गंमत उडाली बघा. आता काय म्हणाले नाथ महाराज. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. गीता कोणी सांगितली. गीता कोणी सांगितली. विष्णूने सांगितली असं म्हणतात. गीता विष्णूने सांगितली का. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न. विष्णूने गीता सांगितली म्हणाले. गीता कोणी सांगितली माऊली. कृष्णाने सांगितली. नाथ मार्ग उघडपणे विष्णूने सांगितले म्हणाले. ज्ञानेश्वरी वाच हरी कृपा करतील. आणि दुसऱ्यामध्ये गीता विष्णूने सांगितली. परीक्षेमध्ये असाच गोंधळ उडतो. आपण काय म्हणतो सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न पडला, अभ्यासक्रमाच्या बाहेर पडला म्हणून आम्हाला मार्क कमी पडले. अभ्यासक्रमाच्या बाहेर ज्या शाळेतला पडला आणि दुसऱ्या शाळेतल्या मुलाला जास्त का पडले. कारण त्यांना प्रश्न कळला. त्या विद्यालयातल्या महाविद्यालयातल्या पोरांना प्रश्न कळला, तुला कळला नाही. तसा अभंग मला कळला नाही. अभंग ज्ञानोबा नाथ महाराजांचा अभंग बरोबरच असणार आहे. मी कुठेतरी कमी पडतो. आता हे बरोबर असण्यासाठी काय असलं पाहिजे. हरी आणि विष्णू एक असले पाहिजेत. ज्ञानोबा एक असले पाहिजेत. आणि कृष्ण हरी विष्णू कृष्ण आणि ज्ञानोबा एक असले पाहिजेत. आणि गीता आणि ज्ञानेश्वरीचा अतिशय जवळचा संबंध असला पाहिजे. आणि जर हे बरोबर सापडला आम्हाला तर 100% चरण बरोबर आहे. आणि कोणी सांगितलं पाहिजे. ज्याला अधिकार आहे त्याने सांगितलं पाहिजे. सोमुखे ज्याच्या मुखाला अधिकार आहे त्याने सांगितलं पाहिजे. गेल्या वर्षी काय झालं. पहाटे पहाटे छातीमध्ये दुखू लागलं माझ्या. मी असं घाबरलो. म्हणलं काय ते भानगड आहे बाबा आपणाला. डॉक्टरला फोन केला. 4-5 वाजता उठले पण उठले 4:30 वाजता कसं. म्हणजे काय झालं सर असंच झालं. नाही गडबड करू नका म्हणे. तुमच्या बोलण्यावर काय वाटत नाही पण तुम्ही या 7 वाजता या हॉस्पिटलला. मी येतो तिथं हॉस्पिटलला. आम्ही 6:30लाच गेलो हॉस्पिटलला. छातीत दुखत होतं. ते झाडलोट करणारे असतात हाताखालचे. अहो एवढ्या लवकर सकाळी सकाळी का आले. डॉक्टरचा फोन आला नाही का म्हणलं तुम्हाला. नाही वाजलामध्ये पण ते कॅबिनच्या मध्ये असतं मी काही उचललो नाही. तर म्हणलं काय झालं. म्हणलं छाती दुखू लागलं आहे. तो झाडणारा म्हणला तिथला रोज साफसफाई करणारा. सर तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही म्हणे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल. तुमच्याकडे पाहिल्यानंतर काही वाटत नाही. मध्ये गेलो ते दाई होती कामं करणारी सेविका. ती काय म्हणे काय रे हो साहेब. मला असं एवढ्या लवकर ह्यासाठी आलं छाती दुखेल. मी खरंच सांगता म्हणे तुमच्याकडे बघितलं असं वाटत नाही तुम्हाला काय असेल छातीतलं म्हणून. दोघं म्हणाले बरं का.
7 वाजता डॉक्टर आले, तपासले. ते काय म्हणे, सर छातीचा काही प्रॉब्लेम नाही, हृदयाचा काही प्रॉब्लेम वाटत नाही मला, आत्ता मला बरं वाटलं. आता मी तुम्हाला अशी विचारतो, हेच त्या दोघांनी म्हटलं होतं ना, पण मला बरं योग्य वाटलं नाही, माझा विश्वास पटला नाही. का? कारण मुख वेगळं होतं, मुख वेगळं होतं. छोटासा प्रश्न. आता हे माऊली समोर बसले, त्यांना 2 एकर शेत घ्यायच्या बाजूच घेतलं, कल्पना आहे. 7-12 घेतली. भीती वाटते माणसाला. लपडे हुलाले, पुरी निघतात उद्या भांडायला, पोरं निघतात भांडायला, बायको निघते, नवरा निघतो, आम्हाला विचारलं नाही, शेत बी जातं, पैसे जातं, कोर्ट कचऱ्या करत फिरावं लागतं. म्हणजे यांनी 7-12 आणली आणि आमच्या मृदंगाचार्याला नेऊन दाखवलं. मला जरा बघा बरं, 7-12 काही लपडे तर नाही ना. मृदंगाचार्याने वाचून सांगितलं, काही लपडे नाही, घेऊन टाका. मनातली शंका गेली का तुमच्या? नाही गेली. आमच्या पिटी माऊलीला दाखवलं, त्यांनी सांगितलं घेऊन टाका, गेली शंका? नाही. विनेकराला दाखवलं, गेली शंका? महाराजाला दाखवलं, गेली शंका? सगळे म्हणले ना घेऊन टाका म्हणून, काही लपडे नाही म्हणून. आता हीच 7-12 तुम्ही तलाठ्याला घेऊन दाखवली. तलाठ्याने पाहिलं, सांगितलं घेऊन टाका, काही लपडे नाही. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की यांनी पण ते सांगितलं होतं, यांनी सांगितलं होतं, गायनाचार्याने सांगितलं होतं, कीर्तनकारांनी सांगितलं होतं, पण यांच्या मुखाला कशाचा अधिकार आहे? कोणते बोल असतात हे त्यांनी सांगावं, मृदंगाचे, पिटीचं त्यांनी सांगावं, गायनाचं यांनी सांगावं, कीर्तन कसं करावं सांगावं. कारण आमच्या मुखाची किंमत ही आहे, आमच्या मुखातल्या शब्दाची किंमत ही आहे. कारण आम्हाला त्या क्षेत्रातला अधिकार आहे, 7-12 अधिकार तिकडे आहे. अगदी तो अधिकार कोणाला होता? सोमुखे आपण. फक्त कृष्ण परमात्म्याला अनुभव आहे, अधिकार आहे गीता सांगण्याचा. फक्त ज्ञानोबराला ज्ञानेश्वरी सांगण्याचा अधिकार आहे, म्हणून सोमुखे शब्द आला. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू हा प्रश्न अर्जुनेशी. कोणी सांगितलं पाहिजे? आता हे चौघ एक असल्याचं, विष्णू, हरी, कृष्ण आणि माऊली एक असल्याचं कोणी सांगितलं पाहिजे? ज्यांच्या मुखाला अधिकार आहे. कुणाच्या मुखाला अधिकार आहे? आम्हाला माहिती आहे, जनाई छोटी आहे, धरीला पंढरीचा चोर. 14 गुणाच्या मालकाला चोर म्हणते आणि कोंडून ठेवून म्हणते, कोंडून. ती जनाई काय सांगते? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा कोण आहेत? महाविष्णूचा अवतार आहे. किती किंमत आहे मुखाला बघा तिच्या. 14 गुणाच्या मालकाला चोर म्हणते. ज्यांच्यासोबत गवऱ्या बिचू सारखं लागला, भगवान जळू लागला, कपडे धुतले, वेणीफणी केली, एवढं सगळी सेवा केली. एवढा अधिकार असणार जनाबाईनं काय सांगितलं? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे विष्णू आणि ज्ञानोबा एक आहे, बरोबर आहे. सेना महाराज ज्यांच्यावरती जाऊन राजाची दाढी केली, आपण उदाहरण पाहिलं. सेना महाराज काय म्हणाले? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराच्या चरणी सेनाला लोटांगणे. मी लोटांगण घालतो ज्ञानोबाराला, महाविष्णूचा अवतार आहेत म्हणाले, बरोबर. ज्ञानोबा काय म्हणाले? सांगा का हो देवण होते, निर्जीव चालविल्या भिंती. सांगा ज्ञानोबा देव नाहीत का? आपणाला प्रश्न केला, बरोबर आहे. रोज आपण आरती करतो ज्ञानोबाराची. आरतीमध्ये काय म्हणतो? लोपले ज्ञान जगी हित नेना ते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार आहे ज्ञानोबा. म्हणजे पांडुरंग म्हणजे हरी. हरी आणि ज्ञानोबा एक आहे. साक्षात पांडुरंगाने सांगितलं नामदेवाला, देव म्हणे नाम्याप आहे, ज्ञानदेव मीच आहे. अरे नामा, ज्ञाना काही वेगळा नाही, मीच आहे ज्ञाना. त्या रूपानं आलो तिथे. मला वाटतं एवढे आपल्याला प्रमाण पुरेल. काय काय कळलं आपल्याला? एवढ्या ज्या अधिकार आहे मुखांना, त्या मुखाने आपल्याला सांगितलं. काय सांगितलं? की ज्ञानोबा आहे, हरी, कृष्ण आणि विष्णू एक आहे. आता प्रश्न येतो गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा. वारकऱ्याचा अलंकार काय असतो? माळ. छान, सुंदर. स्त्रीचा अलंकार मंगळसूत्र, बरोबर. आईचा अलंकार काय? लेकरू, बरोबर. बरं, कोण म्हणलं? लेकरू. बाळ. बाळ काय, लेकरू काय एकच. आईचा अलंकार काय? लेकरू. आईचा अलंकार लेकरू. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार गीतेचं लेकरू आहे ज्ञानेश्वरी. कसं हो असं? आता इथे एक लेकरू बसलं बघा, बारक आहे. त्याला तुम्हाला गंमत मी विचारतो बरं का. ते एकटा आला असेल का हो इथे? तो का इथे बसलं लेकरू एकटा आला असेल का? बघायचा का प्रयोग करून? त्याला पुढे घेऊ आपण, त्याच्या गालावर हमले किंवा गालगुशी घेऊ जोरात. काय होईल सांगा बरं? सांगा पटकन. बरोबर. एक कुणी असं पाठीमागून उसळल. कोण उसळल? त्याची आई. म्हणजे ती लेकरू एक आलंच नाही, एकटा नाही. लेकरू म्हणलं की त्याची आई आहेच. अशी एखादी ज्ञानेश्वरी आहे का महाराज आपल्या जगाच्या पाठीवर? की फक्त एकटं लेकरू ज्ञानेश्वरीच्या, त्याच्यामध्ये गीता नाही सोबत आहे? गीतेशिवाय ज्ञानेश्वरी आहे का एखादी माऊली? ज्ञानेश्वरी काढली की 700 श्लोकाची गीता त्याच्यात आहेच. लेकरू म्हणलं की आई सोबत आहेच. लक्षात आलं? भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वरी आणि दुसऱ्या चरणामध्ये गीता आली. असं का घडलं असेल? एक तर ज्ञानेश्वरीवर अभंग पाहिजे होता किंवा गीतेवर अभंग पाहिजे होता. असं का घडलं असेल? मी जालन्याला जिल्हा पुरवठाधिकारी होतो. जिल्हा पुरवठाधिकारी डिप्टी कलेक्टरमधलं पद आहे. पहिली माझी पोस्टिंग तिथे झाली. खूप कारवाया केल्या होत्या. राफेलच्या, केरोसिनच्या, ह्याच्या त्याच्या अन्नधान्यात चोऱ्या करणाऱ्या लोकांना भरपूर कारवाया केल्या.
आणि 6:30 पावणे 7 वाजता मी घरी आलो. माझी बायको मधून बाहेर फिरत होती. मला बघून काय म्हणाली, आल्याबरोबर साहेब साहेब एक छोटंसं काम करसाल का? अगं नोकरी तुझ्यासाठी करतोय, सांग ना काय म्हणले. ते म्हणे तो का त्या झाडाखाली एक माणूस उभा आहे, त्याला काही मदत करता आली तर करा. मी पाहिलं, अरे म्हणलं तो अवघड माणूस आहे, त्याच्यावर कारवाई करायची आहे, पण तू कशी काय अशी म्हटलीस? तुला माहिती आहे की माझ्या कामात तुझा हस्तक्षेप चालत नाही आणि तुझं काय ऐकत नाही, आणि तुला पूर्वी सांगितलंय माझ्यात बोलायचं ना, आत्तापर्यंत कधीच बोललीस, पहिल्यांदा का बोललीस? नाही म्हणे काय झालं, आपले दोन्ही लेकर बाहेर खेळत होते आणि तो माणूस आला, मला माहीत नाही, लेकराला आपला काय म्हणाला, गोड बोलू लागला. मी आलो, कोण बोलतोय, काय कोण आहात तुम्ही? तर ते सांगितलं, मॅडम मी सहज आलो साहेबाला भेटायला, मला वाटलं साहेब घरी पैकी, कारण मी घरी कुणालाच भेटायला येऊ देत नव्हतो. तर ते साहेबाला भेटायला आलो, पण तुमचे लेकरं दिसले आणि खूप हुशार आहेत बरं का तुमचे लेकरं. तुमचे साहेब प्रमोशननं कलेक्टर होतील आणि तुमचे लेकरं डायरेक्ट कलेक्टर होतील, फार हुशार आहेत, चांगलं आहे. आपल्या लेकराबद्दल फार चांगलं बोलला, म्हणून मला वाटलं की चांगला माणूस आहे, त्याला काही मदत करता येईल तर करावी. आत्ता मला कळलं की माझ्याशी जी बोलत होती ती माझी बायको नव्हती. कोण होतं? वा सुंदर, मुलांची आई होती, लेकरांची आई होती, लेकरांची आई. कळलं का? त्याने कुणाचं कौतुक केलं हो? लेकराचं कौतुक केलं. अभंगाकडे या बरं, कुणाचं कौतुक आहे? भावधरोनिया वाची गीता वाचे ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरीचं कौतुक केलं की गीता माता आपोआप खुश होणार, हे नाथांना सुद्धा माहिती आहे. म्हणून आईनंतर पहिल्या प्रथम लेकराचं कौतुक, भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी. लेकराचं कौतुक करा. घरला कोणाच्या घरला गेलात ना, लेकरं खेळतात, सहज विचारा, बाळा कोणत्या वर्गाला आहे, तुझं नाव काय आहे, काय करतो, मला लिहून दाखवतो का, गणित येतं का तुला, इंग्रजी येते का? अरे वा वा, काय छान हुशार आहे तुमचे लेकरू. मुलगा असो मुलगी असो, लेकरू आहे मायबापाचं. मठ्ठ बसतो आपण जाऊन, ते लेकरं खेळतात. नाही साहेबाला भेटायला तो, काकाला भेटायला तो, काका नाहीत का घरात? ती बाई म्हणते नाही आता उद्या या, आता बाहेर गेले. आणि तुम्ही लेकराचं कौतुक करा, कोणत्या वर्गाला, तुझं नाव काय, 100% तुम्हाला चहा पाणी पाहिजे अशी. कारण तिच्या लेकराचं कौतुक झालेलं असतं, तिच्या लेकराचं कौतुक झालेलं असतं. कुणाच्याही घरला गेला तर त्यांच्या लेकराचं कौतुक करत जा, गोड बोलत जा. बाळ्या सोन्या नाव काय गाव काय विचारत जा, कारण हेच अध्यात्म आहे आपलं. नुसतं ज्ञानेश्वरी आणि गीता वाचून जमणार नाही, आपल्याला माणूस म्हणून जगावं लागणार आहे संसारामध्ये. माणूस, मा म्हणजे मातृत्वानं वागणारा, नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सद्विवेक बुद्धीनं वागणारा, त्याचं नाव आहे माणूस. लक्षात आलं का? म्हणून माणूस म्हणून भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने से विठाला. कीर्तनाला येत आहे ना, आनंदाने येत जा. फार आता काही लांब बसतात, मला टीका नाही करायचं बरं का, पण लांब बसलेल्या भक्तांना माझी विनंती आहे की कीर्तनकाराच्या समोर येऊन बसत जा. मी नाही सांगत हे, सर्वनाचे मिसे बैसावे येऊ नये, साम्राज्य भुवने सुखे नांदे. नामदेव महाराजांनी सांगितलंय श्रवण करण्यासाठी समोर येऊन बसत जा. कारण का, वक्तात वक्ता नोही श्रोते नवेन, आता दीजो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. ज्ञानोबा म्हणतात तुमच्या चेहऱ्याकडे बघून बोलणार आहे मी, चेहऱ्याकडे बघून. आपलं कीर्तन सुरू होऊन फक्त 1 तास 5 मिनिटं झाले. मला चेहरे काही लांबले दिसत नाही, पण जवळ 2-4 दिसतात. ते बघतो भाव पहा आपल्या जीवनातला किती सुंदर आहे भाव. इकडे एक महिला आहे, इथं 2 महिला आहेत, पुरुषामध्ये 2 दिसतात, तितक्या लांब एक दिसते, 4-5 लोक आहेत बरं का. म्हणजे सगळ्याकडे फिरत बघायची मला नजर आहे, बघितलं पाहिजे ना आपण तुमच्या भाव, कारण तुमच्याकडे बघूनच आम्ही बोलणार आहोत. आता देईजो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. ज्ञानोबा म्हणतात श्रोत्याकडे बघून बोलतो म्हणून. हे 4-5 चेहरे सांगितले ना तुम्हाला. 1 तास 5 मिनिटं झालं कीर्तन म्हणून. असे मोठे बसलेत ना, असे उगाशे तुकोबाराय म्हणतात तोंडावर गौरी ठेवली. मी त्या अभंगाकडे जात नाही. मला 1 तास 5 मिनिटामध्ये ह्यांच्या चेहऱ्याकडे बघायचा एवढा कंटाळा आला, तर घरच्याची काय परिस्थिती असेल हो? कसा संसार करत असेल तुमच्यासोबत सांगा बरं. का नाही भाव धरत स्वतःप्रती? का आनंदाने टाळ्या वाजवत नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणलं 4दा आपण चरण झाले, टाळ्या वाजवा. हाला अजिबात मठ्ठास दगड बसल्यासारखं बसतो. दगड तर उचलून नाही जातो, तुम्हाला उचलून पण नेता येत नाही बाजूला. भाव धरा जीवनामध्ये, कारण गेलेला क्षण परत येत नाही. प्रत्येक क्षणाला आनंद घ्यायचा. क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया दगडे राहू नको. अर्धा क्षण सुद्धा घालू नको. मस्त आनंद घ्यायचा, एकदम आनंदाने टाळ्या वाजवायचा, हसायचं, खेळायचं, हलकं फुलकं होऊन जायचं. जीवनात कीर्तनातून हलकं फुलकं होऊन जायचं. घरला ओझे टाकून द्यायचे, काम क्रोध ईर्ष्या द्वेष मत्सर टाकून द्यायचा आणि चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन जायच्या. कारण आपल्याला स्वतःलाच बघावं लागणार आहे. जगात कुणी तुमच्या मदतीला येणार नाही. असो, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन. आता आपल्या लक्षात आलं की विष्णू कृष्ण माऊली आणि हरी एक आहे. गीता आणि ज्ञानेश्वरीचं नातं प्रचंड जवळचं आहे. आई लेकरांचं नातं आहे. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू
श्री गीता हा प्रश्न अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर भगवंताने दिलं. काय दिलं? 700 श्लोकाची गीता आहे. 700 श्लोकामध्ये 574 श्लोक भगवंताच्या मुखातून निघालेत, कृष्णाच्या मुखातून. 85 श्लोक अर्जुनाच्या मुखातून निघालेत, 40 संजयाच्या मुखातून निघालेत आणि 1 धृतराष्ट्राच्या निघाले. असे 700 श्लोकाची गीता आहे. 18व्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलं अजिबात धृतराष्ट्राचा उल्लेख करायचा नाही, संजयाचा नाही, अर्जुनाचा नाही. हे 700च्या 700 श्लोक माझ्या मुखातून पडलेत असं गृहीत धरा असं सांगितलं आहे. जे ये शास्त्री को श्रीकृष्णाची वाच्य वाचकू. बरोबर आहे. स्वतः सांगितलं ज्ञानोबाने की श्रीकृष्णच सांगणारा आणि ऐकणारा कृष्णच आहे, ती ही गीता आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल कृष्णाने कृष्णाला सांगितलं असं कसं होऊ शकतं? अहो अर्जुनाला निमित्त करून सांगितलं. मला सांगा 14 भुवनाचा मालक आहे, एवढं जग सर चालवणारा मालक आहे, अर्जुनाची काय हिंमत आहे तुमच्या आमच्यासारख्या नाशवंत द्यायची की कृष्णाला प्रश्न विचारायचं उत्तर द्यायचं? होऊ शकतं का सांगा बरं? अहो 10-12 डिग्री घेतलेल्या माणसाला आपल्या गावातला माणूस प्रश्न विचारू शकत नाही, एवढं बुद्धिमान असतो झालेला. हा तर 14 भुवनाचा मालक आहे, कसा प्रश्न विचारू शकणार आहे सांगा बरं? अर्जुनाला निमित्त करून संसाराचा तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी गीता सांगितली. कृष्णाने कृष्णालाच बोलले, फक्त अर्जुनाला निमित्त करून बोलले. तुम्हाला असं होऊ शकत नाही. होतं, असंच होतं. अहो अर्जुनाचे नेहमीसे आपण पेची तुझे ऐसे नटून या उद्देशे बोलिले जे देव. अर्जुनाला निमित्त करून देव बोलला. एक उदाहरण बघा तुम्ही. अहो आरसा देखील या गोमटे की जे धनंजया ते तया नोहे लागे आपण या जाग लागी जैसे. आरसा आपण खराब झाला असं धूळ साफ करतो. अहो आरसा देखील या गोमटे की जे धनंजया साफ करतो. आरशाला कोणासाठी करतो? ते तया नोहे आपण या लागी जैसे. त्याच्यासाठी साफ करत नाही. कोणासाठी साफ करतो आरसा? आपण आपला चेहरा चांगला दिसावा आरसा साफ करतो. आपल्याला बोलायचं होतं पण अर्जुनाला निमित्त करून कृष्ण परमात्मा बोलला. पटलं नसेल तर छोटंसं उदाहरण आहे. इथं लेकर आहेत ना बारके बारके, आता ह्यांच्या आईलाच प्रश्न विचारू समोर बसलेले आहे. सर्व्हिसला आहेत का मिस्टर तुमचे मालक? शेती जे काही करत असतील कुठतर असतील. हे लेकर अजूनही लहान आहे, त्याला काही असतं पण अजून 1-2 वर्षाखाली 2 वर्षाचा असेल 1 वर्षाचा असेल. काय म्हणता हो? 5 वाजले. सोनी आता तुझे पप्पा आले ना, त्यांना सांगायचं जायचं आपल्याला बाहेर. कोणतं तुमचं शेअरचे मोठा असेल तर जवळपास तिथं जायचं, तिथे मॉलमध्ये जायचं, फलानं खरेदी करायची बरं का सोन्या. बिलकुल नाही सोडायचं तुझ्या पप्पाला. आता मग आपण इडली खायचं, डोसा खायचं, फलानं करायचं, सिनेमा बघायचं. काय काय बोललात हो त्याला? बोललात का नाही सांगा? आल्यानंतर मग आता सोडायचं नाही त्यांना. किती खर्च झाला तर माहित नाही म्हणायचं. आता माघार नाही घ्यायचं, एवढं करायलाच लावायचं, घ्यायलाच लावायचं. कुणाला सांगू लागले हो? त्याला कळते इडली, त्याला मॉल कळतो, पण बोललात तर नाही तुम्ही. बोललात का? प्रत्येक जण बोलला, प्रत्येक जण आहे, प्रत्येक आई बोलली. फक्त त्याला निमित्त करून बोलली. मनातलं सगळं बोलायचं होतं, फक्त त्याला निमित्त करून बोलली. कृष्णाला मनातलं सगळं बोलायचं होतं, फक्त अर्जुनाला निमित्त करून सांगितलं. ती ही गीते. स्वमुखी आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुना पडल्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि जगाच्या पाठीवरचा गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे, एकमेव ग्रंथ असा आहे की जो भगवंताच्या मुखातून पडलेला आहे. मग काय वाचायचं? गीता वाचायची. जे गीतेची अक्षरे जे तुलिका कर्णद्वारे निगती ते तुली होते पुरे अश्वमेध की. अश्वमेध एक अक्षर गीतेतलं. ऐशी श्रीमुखोने अक्षरे निगती ना जाऊ अक्षरे तर अविद्येचे अंधारे जाऊचे लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळिका उजळले या श्रीकृष्णे. एक अक्षर तुकोबाराने सांगितलं. ब्रह्मरस घे काढा तेने वारेल. आणि कसं घे? लावणे मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस. ब्रह्मरसाचा काढा घ्यायला सांगितला. कुठे ब्रह्मरस? तेने अबाल सुबोधे गोवीचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली शस्त्र आत्मा उतरते मंत्र अक्षरे ये. एक अक्षर ज्ञानेश्वरीतलं, एक अक्षर गीतलं तुझ्या आत्म्याला उजाळा देईल, तुझा संसार सुखाचा केला भवसागरता येईल. 56 भाषेचा केला शे गौरव भवा नवी नाव उभारिले. नाव उभा केलंय मायाजवळतून बाहेर जाण्यासाठी. फक्त तुला त्या नावीमध्ये बसायचंय. कुणी नाव उभं केले? कारण माणूस हा संसारामध्ये मायेमुळे अडकतो, मायेमुळं. बरोबर आहे? मायेचा मालक कोण आहे? मायेचा मालक फक्त कृष्ण परमात्मा, विष्णू, श्रीहरी, विठ्ठल आणि ज्ञानोबा आहे. बाकी कोणीही मायेचा मालक नाही. तुम्ही श्रीमद भागवत ऐकलं असेल, जे आपल्या ग्रंथात लिहिले ते सांगतो मी तुम्हाला. अमृत मिळालं समुद्रामध्ये मंथन केल्यानंतर. असुर आणि सुरांचं भांडण झालं. बरोबर आहे? आणि त्या भांडणातून मुक्त करण्यासाठी कोणी अवतार घेतला? माऊली कोणी घेतला? विष्णूने अवतार घेतला. कुणाचा घेतला? मोहिनीचा अवतार घेतला. बरोबर आहे? आणि त्या अमृताची विल्हेवाट लावली. हे मोहिनीचं रूप बघायचं होतं महादेवाला. पार्वतीला नंदीला घेऊन महादेव विष्णूकडे आले आणि काय म्हणाले? देवा मला तुझं मोहिनी रूप पाहायचंय.
विष्णू हसत हसत म्हणाले, महादेवा तुम्हाला मोहिनीचं रूप पाहिजे असं म्हणतात. तोपर्यंत महादेवाला जंगल दिसू लागला सुंदर बाजूला. तिथे एक तरुणी चेंडू खेळते, ऐकलं का श्रीमद भागवतमध्ये आहे ना सुरुवातीला. मग ते चेंडू असे टपकू लागले, ती सुंदरी अंगावरचा पदर हालतं, वाऱ्यांत कपडे. महादेव जवळ गेले, आलिंगन दिलं आणि महादेवांच्या लक्षात आलं की आपण मायेमध्ये अडकलो आणि सांगितलं, देवा तुझ्या मायेनं मला फसवलं. ब्रह्मदेवाला वाटलं एवढंसं लेकरू कुठं देव असू शकतं का, लपवून ठेवा वासरं सगळे. जेने कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेने मिया जळत गोकुळ राखिले, वासुरवासाठी लाविले विरंची सपिसे. बरोबर आहे ना. वेळ लावलं त्या ब्रह्मदेवाला, सगळे वासर दुसरे करून टाकले, कारण माया त्यांच्या अधीन आहे. अर्जुनाला जेव्हा आत्मदहन करायची वेळ आली, जयद्रथ सापडत नाही, मायेला आदेश केला सूर्याला मावळून टाक. थोड्या वेळा पडदा मायेनं केलं, पडदा टाकला, सूर्य मावळल्याचा भास झाला. का सोमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष योनीचे निर्माण करण्याची ताकद विष्णूमध्ये आहे. आणि त्या विष्णूचा अवतार कृष्ण परमात्मा, त्या विष्णूचा अवतार ज्ञानोबा आहेत. म्हणजे त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये ही ताकद आहे. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन. कारण माया त्यांच्या अधीन असल्यामुळे कशावरही मात होऊ शकते, माया अधीन असल्यामुळे. बरोबर आहे. म्हणून मायेचा मालक असणारा विष्णू भगवान आहे. मनोनी वेगी प्रसन्न होई देवराया, संवरी संवरी आपुली माया, काढे महाभात महापया पासोवण्या. अरे भगवंता तुझी माया सांभाळ, कारण मायेनं आम्हाला अडचणीत आणलेला आहे. आणि त्या मायेतून मुक्त होण्यासाठी काय पाहिलं, सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर भगवंताने दिलं. फार सुंदर आहे बरं का गीता. ज्या माणसाला कृष्ण परमात्मा किंवा अर्जुनाचं नातं आपल्या लेकरा बाळाशी जोडता येतं, त्याच्या आयुष्यामध्ये उनिवार राहत नाही, दुःख वाटायला येत नाही, संसार सुखाचा होतो. बघा बरं कसा संसार सुखाचा होतो. अर्जुनानं युद्ध करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. 12 वर्ष 13 वर्ष वनवास वगैरे सगळे विद्या शिकल्या, मंत्र शिकले, युद्धभूमीवर आला. गीता कुठं सांगितलंय बघा. आणि कृष्ण परमात्माने सांगितलं चल लढ आता. आणि सगळे आपले बघितले, काय म्हणाला, मी लढणार नाही, मामा काका दादा सगळे माझ्यानं होत नाही, मी लढणार नाही. आता मला खरं सांगा प्रामाणिकपणे, जर कृष्णाच्या ठिकाणी आपण असतो, फक्त कल्पना करा, आपण काय म्हणलं असतं अर्जुनाला. तो म्हणला की मी लढणार नाही, मी युद्ध करणार नाही, यांना कसा मारू. तर आपण काय म्हणलं असतं, हे आज लढायचं नाही, मला कशाला बोलवलं गोटे खेळायला, लढ नाही तर म्हणून तिकडे आपण निघून गेलो असतो. बरोबर आहे. किंवा काय म्हणलं असतं दुसरा अंग, आपण काय केलं असतं, हे येड्या लढत नाही म्हणतो ना तू, अरे तुझ्या बायकोचं वस्त्र फेडलं ना, हन सुईच्या टोकावर देत नाही म्हणलं, हन लाक्षाग्रहात जाळलं तुला प्रयत्न करा, हन पेटवलं असतं. आपण आठवणी देऊन पेटवलं असतं. 700 श्लोकामध्ये कुठे द्रौपदीच्या वस्त्रांचा उल्लेख नाही, कुठे लाक्षाग्रहाचा नाही, सुईच्या टोकाचा उल्लेख नाही, जमीन देणार नाही. 700 श्लोकात कुठे नाही. कसं जाग केलं असेल अर्जुनाला सांगा बरं. पेटवलं नाही अर्जुनाला, जाग केलं. ही गीता आहे, ही गीता आहे. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. म्हणून 33 कोटी देव सुद्धा पुरत नाहीत आपल्याला. याचा पोतीवाद, त्याची पोतीवाद, त्याचा बिल्ला लाव, त्याचा पेनला लाव, त्याचे दोरे बांध, त्याच्या माळा जप, त्याच्या पोत्या वास. काय येडेचाळी करतो बाबा आपण. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने निवास. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा असता अनेक साधन वाहतसे. अरे कृष्ण विष्णूच्या बाहेर जाऊ नको ना, विष्णू अवताराच्या बाहेर जाऊ नका. तुकोबारांनी प्रतिज्ञेवर सांगितलं, ज्ञानोबारांनी सांगितलं, विष्णू विनय जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हणून. तरी पुरत नाही आपल्याला. आपण म्हणतो आमच्या संसारात असायला मला सुखला पण. अरे कशाला लागेल तुला. 33 कोटी सुद्धा पूर्ण झालेत ना. सोमवार आले की इकडे पळते, मंगळवार आले की तिकडे जाते, बुधवार आला की तिकडे जाते. पूर्ण झालं ना. कृष्ण वंदे जगद्गुरु सगळे म्हणतात ना. काकड्याचा अर्थ अभंग वाचून बोला तुम्ही. कोण येते देवाला उठवायला, कोण काय धर्मावली. अप्सरा आंबा तर येतात, पण 33 कोटी देवातले सगळ्यात मोठ्यातले मोठे देव येतात पांडुरंगाला उठवायला, कारण जगाचा मालक आहे तो, 14 गुणाचा मालक आहे तो. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन. छोटंसं तुम्हाला मला हे सांगायचं आहे की आपले लेकर सुद्धा अर्जुन आहेत. प्रसंगानुरूप आपल्याला कधी प्रश्न विचारतात की आई हे बापा तसं करा का, आपल्याला करा. आपण काम दे उगं डोकं खाऊ नका, गमच मला तुला सांगितलं ते फलानं कर. ऐकून घ्यायचा, लेकरांना बोलू द्यायचा बरं का. त्यांना मारत जाऊ नका, दाबून ठेवत जाऊ नका. त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना बाहेर येऊ दे, ऐकून घ्या. कधी कधी चांगलं पण बोलू, तुला काय कळतं का बस, तुला काय कळतं का बस, मी सांगितलं ते काय गुपचूप कर, असं म्हणत जाऊ नका. समजून घ्यायचा, फार मोठी ताकद आहे. कारण आपली खरी संपत्ती ती आहे. लहानपणापासून ऐकून घ्या, नंतर समजून सांगे बाळ्याचं नुकसान असं होतं तसं होतं. प्रेमाने सांगा, चिडचिड करून वाद करून करत जाऊ नका. हे भगवंताकडून शिकायचं आपल्याला. आपलं लेकरू म्हणतं माझ्याने होत नाही. मी तुम्हाला सत्य सांगतो, माझ्या बापाने जर कृष्णाची भूमिका निभावली नसती ना, तर आज मी एवढ्या मोठ्या पदावर आलोच नसतो. 11वीला मला सायन्सला घातलं. निवड 46% माणूस सायन्सला घातलं. काहीच कळत नव्हतं मला त्या सायन्समधलं. इंग्रजी बाउंड्रीवर कसं तरी पास झालेला माणूस.
वर्ष जायची वेळ आली ते कॉलेजमधले सुद्धा लोक चिडून गेले माझ्या प्राध्यापकावर. मी म्हणलं जातच नाही सायन्स, एवढा अट्टास केला सगळं. नाही नाही सायन्स झालं, डॉक्टरच झालं पाहिजे, डॉक्टरच झालं पाहिजे. माझे वडील शेवटी मला काय म्हणले, बाळा तुझ्या बुद्धीला जे पटेल कर, तुला कॉमर्स करणार कॉमर्स कर, जिथं करायचं कर, हे लक्षात ठेव म्हणे पक्क की आपल्याला 5-6 एकर शेत आहे, 5-6 लेकरं आहेत आपल्याला. लक्षात आलं का? आज खायला मिळालं उद्या खायला मिळेल की आपल्याला खात्री नाही आहे. आणि ही जर परिस्थिती राहिली तुझ्याला शिकायचंच नसेल तर आमच्यासोबत रोजगार करावा लागेल, दुसरा काही पर्यायच नाही बाळा. पण आमची अपेक्षा आहे की तू पायावर उभं राहावं, तू पायावर उभं राहिलं लेकरं तुझ्या पाठीमागे येतील, आपल्याला खायला प्यायला मिळेल, घरदार होईल. अंतःकरणातून समजावून सांगितलं, घंटावर बसून माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणलं बाप्पा तुम्हाला शब्द देतो, मी कॉमर्सला जर गेलो ना मी चांगल्या पदावर जाऊन दाखवेन, मी निश्चित नोकरी करेन आणि त्यांच्या कृपेचा प्रसाद म्हणून तुमच्या समोर आहे. म्हणून आपल्याला करायला समजून अर्जुन होऊ द्या, लगेच पेटू नको, करू वाटलं कर नाही का जा मरू नका, चालू मग मी सोडून. कृष्ण म्हटले नाहीत आपण पण म्हणू नका, आपण पण म्हणू नका. सोमुखी आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेचे कृष्णाच्याच मुखाला किंमत आहे, ज्ञानोबारायाच्याच मुखाला किंमत आहे आणि आमच्या मुखाला किंमत नाही असं समजू नका की प्रसंगावर आपण ज्ञानोबाराय आहोत, आपणच कृष्ण आहोत, आपणच राम आहोत. कारण देव पाहावया गेलो राम म्हणता रामची होजे पदी बै सोने पदवी गेजे. म्हणून या मुखाला सांभाळायचं, या मुखाला सांभाळायचं. कसं सांभाळायचं? एक छोटंसं उदाहरण माझ्या लहानपणी घडलेलं तुम्हाला सांगतो. आपल्या मुखातून सुद्धा चुकीचं जाऊ देऊ नका. एक 65 वर्षाचा असेल, आमच्या वाड्यामध्ये बरेच लोक राहत होते, भाऊकी चुलते मालते, असं मोठे मोठे वाडे होते. पूर्वी 10-12 कुटुंब एकत्र राहायचे, वेगवेगळ्या घरं करून छोटे छोटे. आणि आमच्या चुलत बहिणीला पाहण्यासाठी 2 म्हातारी माणसं आली. शक्यतो म्हातारी माणसंच यायची पूर्वी, त्याच्यावर फार विश्वास होता, श्रद्धा होती, आजी तीच कायम राहिली पाहिजे. आणि ते फेटा असं काकत आपण इकडून तिकडे फिरत होते. ओळखले की कुणाच्या मुलीला बघायला, माहिती काढली की आमच्या चुलत बहिणीला पाहायला लागते. हे चुलत बहीण असं जे काय नातं असतात, भाऊकी म्हणलं तर आपण बहीणच म्हणतो, भाऊच म्हणतो. चहा पाणी केलं त्यांना. चुलते मला काय म्हणाले, बाळा त्यांना पारावर घेऊन जा, हिवाळ्याचे दिवस होते, थोडंसं चहा पाण्याची व्यवस्था करायची, कारण परिस्थिती अवघड होती. उष्णपासून आणून स्वयंपाक पाणी करायचं. पारावर आणून आम्हाला सोडलं आणि बाबा म्हणाले घटकाभराने मी येतो आणि मग आपण घरला वापस जाऊ. किलो मारुतीराचं दर्शन घेतलं, पायऱ्यावरून बसलो आणि बाबा गेले उष्णपासून स्वयंपाक करण्यासाठी, कधी मागून आणण्यासाठी, कधी करण्यासाठी गेले. आम्ही पायऱ्यावरून बसलो. एक मोठाला असा फेट होता, ह्याच्या 4-5 फूट मोठा होता फेटा, आणि त्या पायऱ्यावर ठेवलं होतं. असा कोपरा असा ठेवून असं टेकून बसलं होतं ते म्हातारा. चांगलं दिसतं मला. त्याला ते गाठी खिसे असतात ना, असे पाय काय म्हणतात त्याला, बारबिंडी. हां, ते बारबिंडी तसलं होतं ते घातलेलं, आणि असं कोपरं वाकडं करून बसलं होतं ते. आणि पाहुणे तिथे गेले. काय म्हणाला पाहुण्याला? त्या पायऱ्यावर बसलो जाऊन, राम राम पाहुणं, राम राम. इकडं कोणकडं? ते कोणत्या गावचे? ते म्हणे फलाण्या गावचे. इकडं कोणकडं? ते म्हणे फलाण्या घरी आलो. काहून? पोरगी बघायला आलो. दुसरं घर गावलं नाही का? कळलं काय झालं असेल ते? दुसरं घर गावलं नाही का? ते पाहुणे उठले. म्हणलं बाबा कुठे चाले? काका कुठे चाले? ते जानवं काढलं, कानाला लावलं, म्हणजे लग्नीला चाललो. म्हणलं जा पाराच्या पाठीमागं. आज 40 वर्षाखाली सगळं झाडं होते तिथे. ते गेले पाहुणे तिकडे. हिवाळ्याचे दिवस. घटकापर्यंत बाबा आले. मला म्हणे बाळा कुठेच सोय रे? म्हणलं बाबा असं बाथरूमला म्हणून गेलं, लग्नीला म्हणून गेलं, अजून आले नाही तर. किती वेळ झाला? बराच वेळ झाला. अक्षरशः हिवाळ्याच्या दिवसापासून सुद्धा घाम फुटला आमच्या सुलत्याला. ते म्हणजे काय झालं बाळा, कोणी काही बोललं का? कोणी काही बोललं का? म्हणलं मला पक्का आठवलं बरं का माऊलीची कृपा. नाही तर 5-6 वर्षाच्या लेकराला काय आठवतं? सगळं आठवतं. त्याच्या मुखातून पडले शब्द कसले विचित्र. काय म्हणलं ते? बाबा हे बाबा असं म्हटला, दुसरं घर गावलं नाही का? आणि ते पाहुणे हे मुख बघा, हे मुख असं वाकडं करून पडलेलं मुख, सोमुख हे. म्हणून माझी विनंती आहे बरं का, ही मुख भगवंताने आपल्याला दिले. हत्तीचं तोंड आमच्याहून मोठं आहे, वाघाचं तोंड आमच्याहून मोठं आहे, अजगराचं आमच्याहून मोठं तोंड आहे, त्याच्या जीवा आमच्याहून मोठं येतात, पण ते रामकृष्ण हरी म्हणू शकत नाही. तुम्ही आम्हीच म्हणू शकतो. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. ही वाचा माणसाला दिली आहे म्हणून लावालावी करू नका. तुझी सून असेल, तुझी सासू तसेल, लय बेकार आहे, लय बेकार आहे, त्यांना अफरानाकडे बघितलं आणि बिस्ताना त्याला अजिबात लाव्या करू नका, लावायला करू नका. 100% भोगावं लागतं. पेड बोई बबुल का आंबुआ कहाँ से पाय. जर बाबळ पेरली ना, किती खत पाणी घाला, त्याला आंबे लागत नाहीत, त्याला काटेच लागतात. अंधारात जरी चुकीचं केलं ना, त्याला भोगावं लागल. केले कर्म झाले तेची पुढे भोगावे. ज्ञानोबाराने 18व्या सांगितलं
केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फिडिता ऋण जैसे ओसंडले ना. घेतलेलं ऋण फेडल्याशिवाय फिटत नाही. तसं अंधारात जरी चुकीचं केलं तर चुकीचं भोगावं लागेल. म्हणून या मुखातून या हाताकडून पायाकडून काहीही चुकीचं घडू नका. हे भगवंताने आपल्यावर केलेली कृपा आहे. आत्ताच कोरोना होऊन गेलाय. काही प्रमाणात छोट्या मोठ्या प्रमाणात अजूनही काही सापडतात पेशंट. तर बघा ह्या कोरोनामध्ये काय झालं, हजारो कोटीचे मालक फक्त बोलता येत नव्हतं. शेवटी एखादा जर म्हणला असता डॉक्टरला की डॉक्टर साहेब 10 कोटी देतो, मला बोलायची ताकद द्या 2 मिनिटं, देऊ शकला असता नाही. ही ताकद सगळी इकडे आहे. म्हणून या मुखातून आयुष्यभर चांगलं रामकृष्ण हरी काका दादा मामा म्हणायचं. मस्त कीर्तनात आले की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 श्याम राम श्याम राम म्हणायचं. आणि कीर्तनातून बाहेर गेले की लगेच काय म्हणायचं, राम्या होय नार्या किसन्या. खरंच घडतं की नाही सांगा बरं महाराज. इथून बाहेर गेला की झाला कीर्तनातून निसटलाच लगा सांग 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 बोलायला मोकळा. नका करू जे आपल्याला परतफेड करावी लागणार आहे. म्हणून चुकीचं करू नका. सोमुखी आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेश आणि कशात आहे. आणि ती ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय होत असं नाथ महाराज तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही तया. काय सुंदर प्रमाण आहे बघा. नाथ महाराज म्हणाले ही ज्ञानेश्वरी अशी आहे ती जर वाचलास ना कळी काळाला भ्यायची गरजच नाही. कळी आणि काळ, कली म्हणजे कलियुग आणि काळ म्हणजे यम, या दोघाला भ्यायची गरजच नाही ज्ञानेश्वरी जर वाचलास तर. का बरोबर ही ताकद ज्ञानोबरांची आहे. जालन्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये माझं कीर्तन झालं 2 महिन्यात आणि फेटा बदलायचा होता. गाडीतून उतरलो आता एक यांच्याकडे गेलो ना तुमच्या गावात असं जातो फेटा बदलायला. गाडीत कसं बदलायचं त्यांच्या घरी फेटा बदलायला गेलो. गेट वगैरे लावलेलं होतं, कुत्रं होतं. आता ते या महाराज म्हणलं ते मध्ये इथं हेच घर आहे आपलं सांगितलं हेच घरायचा. इथं घरात चालू होतं गेटमधून कुत्रं भुकू लागलं. महाराजाला भुका कुत्र्यांचं महाराजाला तुम्हाला तर लई भुकतं हे बघून असलं कपडे बघून लई भुकतं कुत्रं. महाराजाला भुकू लागलं कुत्रं. आता बघा बरं का गंमत. महाराजाला भुकतं एवढे 1000-2000 लोक ऐकू लागले गुपचीपणे ते कुत्रं भुकू लागलं. मला त्या कुत्र्याला महाराज खरंच काही देणे घेणे भुकू लागलं मी भुकू लागलं. आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की त्या घरातलं लेकरू किंवा नातवंड खेळत खेळत आलं आणि त्या कुत्र्याच्या तोंडात बोट कानात बोट घातलं, केस धरून ओढलं, चप्पल न हाणलं त्याला, त्याच्या अंगावर पाणी टाकलं, त्याच्या पाठीवर बसलं. भुकल का त्याला? चावल का त्याला? का बरं? कारण त्या कुत्र्याला पक्क माहिती आहे मालकाचे लेकरू आहे, मालकाचं नातवंड आहे. म्हणून काय बोलिली लेकुरे ज्ञानाबाई माझी अनाथाची, ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, माऊली माऊली दयेची सागर केले उपकार जगावर. माऊली तुझं लेकरू आहे मी, तू आमची होय. ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाईचे चरणे. बरोबर माऊलींचं लेकरू व्हायचं. मग ते कळी आणि काळ त्या कुत्र्याला कळतं मालकाचं लेकरू आहे. हे तर कळी काळ आहे तर त्यांना कळणार ना की ज्ञानाबाईचं लेकरू आहे. काय हिंमत आहे मग आपल्याकडे बघायची.
तिची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही. ते आम्ही सांगतो, आम्ही माऊलीच्या लेकरू, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो. काय हिंमत आहे त्याची यायची? कोण आहेत ज्ञानोबा आहे? भय कलित्या माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझी शार्दूळ तो मीच जाण. दहाव्या अध्यात माऊलीने सांगितलं, अरे मी महाकाळ आहे महाकाळ. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, माऊली आपल्याला सांगतात. जे जे ज्ञानेश्वरीमध्ये आलं ते कृष्ण अर्जुनाला सांगतील आणि माऊली आपल्याला सांगतील. कारण आम्ही कोण आहोत? आम्ही सगळे अर्जुन आहोत. अहो अर्जुनाचे पांती परिसन्या योग्य होती ती कृपा कुणसंती अवधान द्यावे. ज्ञानोबाने स्वतः सांगितलं तुम्ही सगळे अर्जुन आहात आणि ते कृष्ण आहेत. आणि त्यांनी सांगितलं की मी काळाचा मालक आहे, कलीचा मालक नाही. माझ्या लेकराला त्याची काय हिंमत आहे हात लावायची? त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे. कुणाला भ्यायचं कारण नाही, लाजायचं कारण नाही. आता इथे दोघजण पाय लांब करतात, त्या ताईने पाय काढला पाठीमागं, त्या बाजूच्या शेजाऱ्यांच्या बहिणाचा पाय हात आणला, वापस घेऊन म्हणले महाराज लई बारीकीने बघता म्हणसारखं. बारीकीने बघावं लागतं तरीच बोलता येतं ना. पाय काढायला अहो माझ्या कीर्तनात तुम्हाला परवानगी आहे, बेशक पाय काढा लांब. पायाला कळ लागलं ना बेशक पाय लांब करा, टेकून बसा. फारच चांगलं दिसतंय जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणा जागेवर उभं राहा, टाळ्या वाजवून खाली बसा. इकडे इकडे बघू नका, कुणाला लाजायची गरज नाही. आवडी आणि लाजवी व्यसनाने शिनवी पिसे आणि न बोलवी तरी त्याची काही. साव्या त्यात नरवाऱ्यांना आवड असताना लाज कशाची आली आहे? तुमच्या लेकर आता नातवंड द्या बरं, कीर्तनात सगळ्या पुढे हात दिवस आहे काय तर नातवंड 2 वर्षांचा नातवंड द्या. इतक्यात उठून मुख्य घेईल त्याची. काय लाजायचं? नातवंड आहे त्यांचं, त्याला काय लाजणार आहे? बरोबर आहे का नाही? लाजायचं नाही, बेशक आपल्याला आनंद घ्यायचा. तुम्हाला असं कसं काय सांगू लागले तुम्ही? पाय लांब करा, पायाला कळ लागले लांब करा. नाही तर काय 3रं चरण आत्ता चालू आहे त्या पायाकडे बघू लागले तुम्ही, तर 4थं चरण माझं कोण ऐकणार आहे सांगा? तुमचं सगळं लक्ष पायात राहील. मी नाही सांगत, त्याची ज्ञानेश्वरी माऊलीने सांगितलं, मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. माऊली म्हणाले स्वतः, तुझ्या मनाला मारू नको, तुझ्या इंद्रियाला दुःख देऊ नको, मला फक्त तुझं लक्ष पाहिजे. पाय लांब करायचे पाय लांब कर. गेल्या वर्षी आमच्याकडे कीर्तन झालं आमच्या गल्लीमध्ये, आणि त्या महाराजाला भेटण्यासाठी 2 लोक आले होते, नवरा बायको. त्यांना काहीतरी प्रश्न विचारता, भक्ती कशी करावी, तप कसं करावं, तपश्चर्या कशी करावी. आणि काही गडबडीमध्ये ते महाराज गाडीत बसून निघून गेले. मग कोणतं त्यांना सांगितलं, इथं फडमावली राहतात बाजूला, त्यांच्याकडे जाते सांगतील तुम्हाला. आणि ते आलं बाबा नवरा बायको जोडतो आमच्याकडे. आमच्या पूर्ण पेढा आणला त्यांना द्यायला, त्या हातात घेतला. महाराज भक्ती कशी करावं? मला सुधारण कशी करा ना, कशी भक्तीला काय कशी कर ना, वेळीवाकडे सगळं चालतं. मग बोलिली रेकुरी वेळीवाकडे सगळं चालतं, काय त्याला? नाही महाराज म्हणे आम्ही खेडेगावची माणसं. तर ठीक आहे खेडेगावची माणसं. पेढा समजा ताई मुलं पेढा तुम्ही वरून खाल्ला कसा लागेल गोड, तुमच्या नवऱ्यानं खालून खाल्ला कसा लागेल गोड. मग तशी भक्ती खालून वरून कशी पण करा. अहो आम्ही लई नाव ऐकून आलं तुमचं, इथेही भ्रूण झाला आमचा. आमचे महाराज निघून गेले, त्यांच्याशी बोलता आलं नाही, तुमच्याशी पण बोलता येणार. आम्ही खेडेगावातली माणसं. म्हणलं खेडेगावातली माणसं आहेत ना, मग तुमच्या भाषेत सांगतो ताई. म्हणलं नाराज होऊ नका. म्हणलं काय पेरलंय शेतात? ते म्हणे मका पेरलाय. म्हणलं कोण कुणीकडे येतं? वरच्या बाजूला येतं, कुणालाही कळतं ना. अहो ताई असं तिरपं जाऊ नका, मी सरळ बोलतोय म्हणलं तुम्हाला. तर वरच्या बाजूला कोण होतं? मग पेरल्यानंतर काही एक मग अशी तिरपी गेली असेल, एक पश्चिमेकडे गेली असेल, एक पूर्वीकडे गेली असेल, खाली पाताळाकडे गेली असेल, आणि मातीवर झाकले. कोण कुणीकडे आलं म्हणलं त्याचं? इकडे गेलं, खाली गेलं का वर आलं म्हणलं? नाही सगळे कोंब वरच येते ना. मग पालतं पडून कर, उतानं कर, बसून कर, स्नान करता तुला जशी तर त्यांनी सांगितलं ना ज्ञानेश्वरीमध्ये, तिची ज्ञानेश्वरी भाई भक्ती तुम्ही जाणे ते तर साने थोरणं म्हणे आम्ही भावाचे भावने भलत्या आणि भलतिया जाते जन्मामे भजावे काय भजावे भक्त का वैर्या भावे माझे. अरे माझी भक्ती कर, मला मार, मला शिवा दे, भांडण कर, जे करायचे माझी कर. हे त्यांनी सांगितलं ना, मी माझ्या म्हणतो थोडं सांगालो. तिची ज्ञानेश्वरी वाचतच नाही. आता प्रयागला गेलो आम्ही, ज्ञानेश्वरी सांगतो फक्त अर्थ करून घ्या. तीची ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी अशी आहे, वाचेल जर वाचलास तर तुला कळीला काळाला भ्यायचं कारण नाही. अहो काही लोक कळी काळापेक्षा सुद्धा बेकारच आमच्या अवती बसलेले, त्यांना सुद्धा भ्यावं लागतात. मला ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाने भ्यायचं काही कारण नाही, तर आम्ही नियमाच्या बाहेर जात नाही, चुकीचं काही करत नाही. ही ती ज्ञानेश्वरी आहे. प्रयागला गेलो 5 दिवस, अक्षरशः 5 दिवस मी एकही मिनिट जमिनीला पाठ लावली नाही, कारण जमलंच नाही, कुठे संधीच मिळाली. माऊलीला स्नान घातलं तिथे प्रयागमध्ये, आणि अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ काढला आणि टाकला. देहू आळंदीकडे तिकडे व्हिडिओ गेला सगळा. मग असं स्नान घातलं. एकाचा फोन आला का, चांगल्या महाराजाचा फोन आला. ते म्हणे महाराज फडसाहेब खरंच तुम्हाला खरं सांगू का, 700 वर्ष ते कोणी माऊलीला प्रयागला स्नान घातलं की माहीत नाही, आणि ह्या अलीकडच्या काळातही मला काही आठवत नाही. पण तुम्ही लई चांगलं केलं म्हणे. माऊली तर मुळातच शुद्ध आहेत, पण अजून शुद्ध करून आणलं. म्हणजे महाराज अजिबात तसं नाही, माऊलीला शुद्ध करायचा प्रश्नच येत नाही. माऊलीला स्नान घातल्यामुळे प्रयाग शुद्ध झाली म्हणलं. अरे माझा भाव आहे ना तो. संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे तिने संत संगे शुचित्व कैसे. अरे संताचं अंग गंगेला लागलं की गंगेची सगळी पापं पळून जातात. आता तर साक्षात ज्ञानोबा तिथे गेले. ज्ञानदेवे रचिला पाया
त्यांचं अंग लागलं गंगेला, गंगा पवित्र झाली. माहिती आहे का मला नामदेव महाराजांचा अभंग सांगतो मला तुम्हाला. नामदेव महाराज काशीला आले, गंगेमध्ये असा पाय टाकला, ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई. लगेच गंगेनं पाय धरले, गच्च ज्ञानोबरायचा मगर जसे धरते ना पाय तसे गच्च पाय धरले. नामदेव महाराज म्हणाले, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. नामदेव महाराजांनी तंबी दिली गंगेला, अगं पाय सोड. ज्ञानोबरा का नाहीत का चोकडे ज्ञानोबरा, सोड त्यांना बाहेर येऊ दे. ही ताकद आहे ज्ञानोबरायची. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे. 5 दिवस प्रवास झाला, परत आलो संभाजीनगरला. 6व्या दिवशी सकाळी 6:30ला पोहोचलो आणि 9 वाजता माझ्या कीर्तन होते एका ठिकाणी. आता कीर्तनाला जायचं, गडबड केली. किती गडबड, स्नान करून पूजा करून काही गाडीत बसणं शक्य नव्हतं, कारण 85 किलोमीटर जायचं होतं. मी तसंच फक्त तोंडात पाणी फिरून मारलं, दात घासले, कपडे बदलले, गाडीमध्ये बसतो. ड्रायव्हर म्हणे, अहो एवढं लवकर कसं झालं साहेब? चल म्हणलं बाबा, बिना स्नानाचं निघालोय, कीर्तन करून मग स्नान करून निघालो. त्यालाच सांगितलं तिथे. आणि 9ला 10 मिनिटं कमी असताना तिथे पोहोचलो. कुठल्याही कीर्तना आतापर्यंत मी 5 मिनिटं सुद्धा उशिरा गेलो, त्याच्या 5-10 मिनिटं अगोदरच पोहोचलो, कारण क्षणाची करावायची. गेलो तिथे, मला सुरू करा ना महाराज, लवकर भजन सुरू करा ना, मला रामकृष्णारी आपल्या कीर्तन 9 वाजू लागले म्हणलं. बरोबर सांगतो म्हणले. ते ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालवणारेच होते संयोजक, रोज पारायण त्यांच्या अध्यक्षतेखाली पारायण असेल. आमचा ड्रायव्हर काय म्हणला त्यांना बोलता, अहो लवकर सुरू करा, आमचे महाराज बिना स्नानाचे आले. आता लपवून ठेवून त्याला सांगितलं फक्त, म्हणजे बिना स्नानाचे आले. ते माझ्याकडे लगेच पळत आलं, महाराज तुमच्या हात जोडतो म्हणे, तुम्ही 5 मिनिटात स्नान करा, बरं नसलेले पापा लागायचं काम. म्हणलं तुम्ही ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवताना हो व्यासपीठ, मग काय वाजता हो ज्ञानेश्वरी म्हणून तुम्ही? आता तर मी बिना स्नानाचंच कीर्तन करणार, म्हणलं स्नान करणारच ना. मग तिथे गेलो, लोकांना सांगितलं की असं घडलं, बिना स्नाना चालू का? त्याची ज्ञानेश्वरी. मी कशाला भिवू तुम्हाला? तर ज्ञानोबारांनी स्वतः सांगितलं, नाम जप यज्ञो जो परम बाधू न शके स्नानादि कर्म नावे पावन धर्माधर्म नाम सांगितलं. अरे कशाचा स्नानाला येतो? अडचणा वेळ नाही, बिना स्नानाचं कर. कशाचं शकून आले? महादेव कुठे जाऊन बसलेत? शमशानामध्ये आहेत महादेव. कशाचं? तुझा भाव शुद्ध पाहिजे, फक्त अंतरंग शुद्ध पाहिजे. अंतरंग शुद्ध नाही, उघड नटाले वरचे कपडे घालले तर सप्ताह माझ्याशिवाय सप्ताह होत नाही. मी जर अंग काढतो सप्ताह होऊ शकत नाही. वा काय तुझ्यामध्ये गुण आहे सगळा बघायला. सगळ्या क्षेत्रामध्ये त्या घरात बायकोला उगे कमी द्यायचं. मी जर घर सोडून गेलो ना, उपाशी मरसा, ह्याच्यावरच घर चालाय सगळं. आणि बायकोला जर मी सोडून गेलो तुला स्वयंपाक करून खूप घालणार आहे, मग उपाशी मरणार नाही काही. पण आपण सोडितच नाही. जालन्याला मी जिल्हा पुरवठाधिकारी पहिल्यांदा आलो, क्वार्टर कामन होतं, एका गल्लीमध्ये राहिलो. ते समोर रिटायर झालेले एक माणूस होता, 2 पोर होते. त्याला काय भांडणं व्हायचे माहिती नाही. तिकडून तुम्ही फिरून यायचं. मला काय म्हणायचं, साहेब तुम्हाला साक्ष ठेवून सांगतो, मी मेल्यावर ना ह्या दोघांपैकी एकाला सुद्धा माती लावू देणार नाही. कधी? यानं मेल्यावर त्या दोघांपैकी पोराला काही माती मेल्यावर बरं का. काय ताकद आहे सांगा, काय येड्याचाळी करायची सांगा बरं, कुठपर्यंत करायचे? अरे वाचा ना ज्ञानेश्वरी. माऊलीनं सांगितलं ना काय सत्य असत्य काय. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही. मंठ्यामध्ये 2 महिन्याकडे कीर्तन होतं. आम्ही तिथे गेलो. ते संयोजक आला ना समोर, उन्हाळ्याचे भर उन्हाळा चालू आहे आता हे सुरू झालेला, आणि त्याच्या पायाला एवढे मोठे फोड आले. मी काय सांगतो, मी ज्ञानेश्वरीच्या खोलात माहित नाही तुम्हाला. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगते हे कळावं आपल्याला. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. भात शिजला का हे पातेल्यावर तापून बघायची गरज नाही. 4-2 शीत उतरली समजलं की कळतं आपल्याला भात शिजलाय म्हणून. हे आपल्याला 2-4 उदाहरणं करून पाय लांब करून बसू शकतो आम्ही. बिना प्रसंगानं बिना नसनाचं पण करू शकतो. शकून काही नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला सहज कळायची. इतका सोपा वारकरी संप्रदाय आहे. तरी वेळेस चाळी करत राहतो, पण त्या गोष्टी पळत राहतो. पळू नका बरं का. शांत चित्ताने मन लावून करा. 1 अक्षर वाचा, बोळी वाचा, अभंग वाचा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे आपलं अध्यात्म सगळं. त्याच्या पायाला असे मोठे फोड आले होते. आणि ते संयोजक दुसरा माणूस सांगू लागला, साहेब आजचा 8वा दिवस आहे ना, काल्याचं कीर्तन तुमचं होणार आहे. 8 दिवसामध्ये ह्या माणसाने पायात चप्पल घातल्याने एवढं उन्हामध्ये इकडून तिकडे पळतोय, फिरणं होतं, बिस्तान होतंय. आणि एकदा जेवायला बसायचं, त्या ताटामध्ये जेवढं एकदा वाढलं बस, पुन्हा पाणी सुद्धा प्यायचं ना दुसऱ्या दिवसापर्यंत. एवढी कडक भक्ती. म्हणजे हा मार्ग कोणी सांगितला बाबा?
म्हणजे ते गुरुवर्य यांनी सांगितलं. यांच्यामध्ये कोण आहेत गुरुवर्य? ते व्यासपीठ चालवतात ज्ञानेश्वरचे, गाडे अभ्यास करत आहे. दुसरा म्हणे नाही त्यांना मुखोद्गत आहे ज्ञानेश्वरी पूर्ण. त्या महाराजाला ज्यांनी ह्याला सल्ला दिला की बिना चपलाचं राहायचं, डोक्यावर काही घालायचं नाही, एकच टाईम खायचं, एकदा ताटात वाढलं की तेवढंच खायचं, पुन्हा पाणी सुद्धा प्यायचं नाही. मला असं कशात लिहिलंय? नाही महाराजांनी सांगितलं, गुरुवर्य यांनी सांगितलंय. म्हणलं माऊलीने काय सांगितलं सांगतो म्हणते. ज्ञानेश्वरी पाठ आहे ना, फक्त एवढी ओवीच पाठ नसेल. म्हणलं माऊलीने असं सांगितलंय, आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मजात्मया ते तुलाही होय शेनो. माऊलीने सांगितलं की स्वतःला आणि दुसऱ्याला त्रास दिलेला मला सहन होत नाही अर्जुना, मला त्याचा त्रास होतो, कारण आत्मा मी आहे. म्हणून उपास सुद्धा झेपल एवढाच करा. विनाकारण उभं राहायचं उन्हामध्ये, एका पायावर उभं राहतो, रात्रदिवस पाणी सुद्धा पिणार नाही, अशी एकादशी करतो तसं करतो, अजिबात नाही, अजिबात नाही. कशात तसं लिहिलेलं नाही. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मजात्मया ते तुलाही होय शेनो. अरे मी आत्मा आहे, देहदेवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. तुकोबाराने सांगितलं देवाचं मंदिर आहे, म्हटलं आत्मा मी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, काय वाचायचं? ह्या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही बरं का. कोणी ना कोणाचे एका देवावेन म्हणा नारायण सद्बुद्ध. ह्या जगात कोणीच कोणाचं नाही. आणि सत्य सांगायचं झालं तर असं चुकूनही म्हणू नका की माझी आईली पारायण करायची, माझा बाप पंढरपूरला पाहिजे जायचा. त्यांच्यासोबत, तुमच्यासोबत, आपल्यासोबत. एक छोटंसं उदाहरण बघू आपण. आता हे बाबा घरला जाताना ठेस लागली, कल्पना लागणार नाही कारण माऊली समोर बसले, ते ठेस लागली अशी कल्पना करा. घरी गेल्यानंतर बायको आली, पोर आले, सुना आल्या, लेकर आले, पट्टी बांधली, हळद बांधली, मायली लागलं, उद्या सकाळी दवाखान्यात जा. आता जेवण झाले, सगळ्याला झोप लागली. रात्रभर जागी कोण आहे? फक्त एकच बाबा, त्यांच्या पायाला ठेस. कारण कोणी ना कोणाचे एखादी. म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं आपुली आपण आपुली आपण स्पष्ट सांगितलं आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. आपली आपण सोडवण, आपली भक्ती आपल्यासोबत आहे, आपलं कर्म आपल्यासोबत येणार आहे. कोणीही कुणाच्या मदतीत राहते. कोणी ना कोणाचे एका देवावेन मना नारायण सद्बुद्धीने. मग कीर्तनाला आमची पोरगी आलती ना, आमची आई आलती ना, अरे तू पण ये ना बाबा, माय कीर्तनाला तो घरातलं पुण्य काय सगळं तुमच्याकडे आलं का? तिथे येत नाही असेल तर आपण इथं सुद्धा प्रतिनिधी पाठवून देतो. लग्नाला जसं पाठवतो ना, अजून कोणत्या कार्याला पाठवा, आमचा आलता ना घरचा माणूस, तसं कीर्तनाच्या बाबतीमध्ये, भक्तीच्या बाबतीमध्ये करत जाऊ नका. आपल्याला करावं लागतं. आपुली आपण करा सोडवण. कोणी सांगितलं? हे ज्ञानोबारांनी सांगितलं. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया. ज्ञानेश्वरी वाचणारा, ज्ञानेश्वरी प्रमाणे आचरण करणारा कळीला आणि काळाला का भीत नाही? त्याचं कारण असं आहे की अशा माणसाकडनं चुकीचं काही घडतच नाही. आणि चुकीचं घडत नसेल, सत्याच्या मार्गाने तो चालत असेल, ज्ञानोबारांचा हात धरला असेल, ज्ञानोबाराने आपला हात धरला असेल, धरतो का नाही देव आपला? चालविसी हाती धरून, हात धरून चालवतो भगवान. त्याने जर आपला हात धरला असेल तर काय हिंमत दुसऱ्याची सांगा बरं. कुत्र जरी किती भुकत असलं आणि मालकाने जर नवीन माणसाचा हात धरला तर भुकल का कुत्र? नाही भुकत, कारण मालकाने हात धरला ना त्या येणाऱ्या माणसाचा. तसा साक्षात माऊलीने हात धरला, पांडुरंगाने हात धरला. आणि भगवंताची सवय बरं का ती, सगळ्याला हात धरतो. कोणाला खांद्यावर घेतो, कोणाला पाठीवर घेतो, कोणाला पांडीवर घेतो. विठू माझा काय करायचं सांगा. कोणी काकत बसतं, कोणी हात देतं, कोणी मागं पडतं, पुढे पडतं. अगदी एवढा आनंदाने राहायचा, एवढा आनंद. कीर्तनात टाळ्या वाजायच्या, मस्त उड्या मारायच्या, 5 रुपये 2 रुपये. मंदिरात गेला की त्या पेटीमध्ये टाकायचा, नुसती घंटा वाजवायची, पाया पडायचं. देवा आपला न कर, पिस्ता न कर, पुरीला नोकरी लागू दे, पुरीचा लोक नव्हते, पर नका मानायचो. 10-5 रुपये त्या पेटीत टाकायचा. कारण काय, तुमचे 10-5 रुपये जमा झाले तर मंदिरं चलतील. त्या लाईट बिल भरावं लागतं, स्वच्छता करावं लागते, पुजारी ठेवावं लागतो, साफसूफ करावं लागतं, रंगोटी करायला लावावं लागते. पैसेच टाकीत नाही तिथं. नोटाबंदी झालं की गच्च भरतं नाही आणि बाकीच्या वेळी खिशातून हातच बाहेर काढत नाही. नका करायचो, कारण हे सगळं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. कारण अध्यात्माचा पाया तिथे रचलाय. ज्ञानदेवे रचिला माया उभारी. आणि कशी वाचायची? निसंशयपणे, निसंशयपणे, निसंशय. एका जनाधानी संशय एका जनाधानी संशय
एका जनार्दनी संशय सांडूने धडधरी म्हणे ज्ञानेश्वरी आत्मार्थ असं म्हणतात. हे सगळं 3 चरण पाहिल्यानंतर तुला विश्वासाला सांगतो. एका जनार्दनी संशय, संशयच ठेवू नको मनामध्ये. असेल तर तो टाकून दे आणि मनामध्ये ज्ञानेश्वरी धड, मनामध्ये धड. डोक्यामध्ये का नाही? कारण डोक्यामध्ये घेतलं की माणूस पंडित होतो. मी बघून घेईन, मला सगळं कळतं. पण मन म्हणजे हृदय.
मनाच्या ठिकाणी हृदय हृदयाहृदय एक झाले हे हृदयीचे ते हृदय घातले द्वितीय मोडता केली आपण ऐसे अर्जुना तैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा कामो की भ्रांताशी कामो विषयावरी. अरे भगवंताची जागा म्हणजे हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये जर तू ज्ञानेश्वरी धरलास तर चिंता करण्याचं कारणच नाही हृदयाच्या कप्प्यामध्ये. पण आमचे हृदयच बंद झालेले असतात निष्ठ डोक्याने चालतं मी बघून गिरण फलाना करणं दिसताना 10-10 वर्षानंतर सुद्धा भांडण करून काढतात लोक आपल्याकडे. काय करतो जन्माला आपण विनाकारण गाठी बांधत राहतो निष्ठा गाठी बांधत राहतो आणि आयुष्य सगळं गाठमध्येच होऊन जात असतं. एका जनार्दने संशय साधरी म्हणे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी असायचे कसल्याही प्रकारचा संशय न ठेवा न सोडी हा भाऊ टाकिरे संदेह रामकृष्ण टाहो. किती सुंदर सांगितलं ज्ञानोबाने हरिपाठामध्ये बरोबर. न सोडी हा भाव भाव सो भाव धरून या एका चरणात मावले म्हणतात भाव न सोडी हा भाव सोडू नको धरलाय ना. न सोडिया भाऊ टाकिरे संदेह रामकृष्ण टाहो नित्य थोडे. तुझ्या मनामध्ये रामकृष्णाला माझं असं होईल का तसं होईल का काळजी करू नको ह्या नासून द्यायचं तर सोडच अनेक जन्माची काळजी करू नको असं ज्ञानोबा स्वतः सांगतात. कारण नाथांचे संतांचे प्रमाण तसे आहेत. एका जनार्दने संशय सांडवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. तुमचे लेकर अभ्यास करतात तुम्ही शेती करता घर करतात जे काही काम असेल ना संशय सोडून करा भगवंता विश्वास प्रामाणिकपणे करत जा. कसल्याही परिस्थितीला माणसानं डगमगायचं घाबरायचं किंवा चुकीचे निर्णय घेण्याचं कारण नाही. आजची परिस्थिती उद्या राहत नसते. कधी कधी वेळेची वाट बघावी कधी कधी वेळेची वाट बघावी. फक्त कल्पना करा ज्यांचं 40-50 वर्ष आहे वय आहे फक्त आपल्या लहानपणी आठवण करून बघा तुमच्या गावामध्ये किती लोक श्रीमंत होते हो. श्रीमंत म्हणजे काय खायला प्यायला मिळायचं गाडी घोडा असायचं गाडी म्हणजे बैलगाडी वगैरे बैल वगैरे असायचे कपडे वगैरे इतरांच्या तुलनेत बरे मिळायचे बरोबर आहे की नाही सांगा. ती श्रीमंती आजच्यासारखी श्रीमंती थोडीच होती. किती लोक असतील असे किती घर असतील 1-4-5 घर असतील आणि बाकी सगळे रोजगार करणारे शेताने कष्ट करणारे 2 एकर 4 एकर कोरडो सगळं पाणी नव्हतं सगळ्या अडचणी होत्या गुडघ्यात चिखल असायचं शेताकडे जायला यायला बैल नसायचे गाय म्हैस असले तर असली परिस्थिती सगळ्यांची होती आणि 4-2% लोक बऱ्यापैकी होते. आता मला सांगा ह्या 40-50 वर्षाच्या काळामध्ये हे 4 लोक अजून श्रीमंत राहिलेत का गेले खाली. वा छान खाली गेले आणि हे रोजगार करून खातो ते भिक्षा मागत ते कुठे येतं गाड्या घोडे मस्त फिरू लागले. कालाय तस्मय नमः. आजची परिस्थिती उद्या राहत नसते. घाबरून चुकीचा निर्णय घ्यायचा आणि आत्महत्याच करतो घर सोडून जातो पणा करतो बिलकुल करू नका. एका जनार्दने संशय त्या भगवंता विश्वास ठेवा. जर देव मानताय ना तर 100% माना 0.001% सुद्धा शंका नको. म्हणजे सुईतकी जरी पंक्चर झाली ना तर गाडी रस्त्याच्या बाजूला सोडावी लागते म्हणजे आपलं मन पंक्चरच होऊ दे का. ती जर गाडी पंक्चर झाली ना 20 लाखाची सुद्धा तर त्याला गॅरेज तरी पंक्चर काढायला. आणि जर आमचे आचार विचारांना घाबरून ईर्ष्या द्वेष मत्सर बदले या भावना जर आमची गाडी जर पंक्चर झाली ना ही देहरूपी मनरूपी गाडी तर तुमचं पंक्चर कोण काढणार आहे. आम्ही. अरे पाकिटं घेऊन आणि तुमचे नाव घेऊन दुनियाचे पंक्चर होऊन बसलो आम्ही तुमच्या काय पंक्चर काढणार आहे आम्ही पंक्चर होऊन बसलोय ना. मग आमची अपेक्षा करू नका. अपेक्षा कोणाकडे करा ज्ञानोबा चोखोबा गोरोबा चोखोबा त्यांच्या ज्ञानेश्वरी वाचा गाथा वाचा गीता वाचा आपली गाडीच पंक्चर होणार नाही. कारण का मनातले विकारच कळून जातील. एका जनार्दने संशय दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. पक्की मनात धर. नगरला माझं व्याख्यान झालं तेव्हा मी डेप्टी कमिशनर होतो. 10-12 वर्षाकाळची घटना सांगतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा 1-1.5 तास बोललो. बाहेर आला तर 10-5 पोरं प्रश्न विचारण्यासाठी उभे होते. एक मुलगी पण होती. मग त्या मुलीला म्हणलं बाळा तुला काही विचारायचं का बेटा. ते म्हणलं हो सर मला विचार. विचार पोरं विचारत नंतर विचारते. मुली आली कडे ती आली. म्हणलं काय विचारायचं. सर म्हणे मी महिला आहे. ठीक आहे. मी फलाण्या जातीची आहे. ठीक आहे. आमच्यासाठी महिलासाठी आमच्या जातीसाठी एकच जागा राखीव आहे. मी फॉर्म भरू का नको. मी महिला आहे आमच्या जातीसाठी राखीव जागा एकच आहे. मी फॉर्म भरू का नको. तिला संशय फॉर्म भरू का नको. मी म्हणलं बाळा तुला किती जागा पाहिजे. ती म्हणजे 1 पाहिजे. मग भर ना. तुला कशा काय तुला 1000 जागून काय देणे घेणं. 1 जागा झाली पुढे झाली आपण काय करायचं बाकीच्या गोष्टीवरून. कीर्तनात मला जागा अरे मी कशाला चिंता करू माझ्या पुढची जागा आहे माझी रिझर्व मला भरपूर झालं मला काय करायचं बाकीच्या गोष्टीवरून. म्हणजे हा संशय. एका जनार्दने संशय सांडवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. इतका पक्का राहा की भीतीच वाटली नाही पाहिजे. बोललेल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो आत्मविश्वासानं. परीक्षेला ज्याच्या बिलकुल जा निसंशयपणे अभ्यास करा. तुमच्या लेकराला सांगा काही होऊ शकतं. तुझं आहे तुझं पाशी 100% होऊ शकतं. तुमचे लेकरं पण घडू शकतात. इथं बाजूला जर विहीर खोदली बाजूला पाणी लागेल का नाही. पाणी लागलं का तिथंच होतं पाणी तिथेच होतं. फक्त तुम्ही माती दगड गोटी बाजूला काढ. लक्षात आलं का. तसे यश तुझ्याजवळच आहे. फक्त तुझ्यातली नकारात्मकता काढून टाक. जो रसनेंद्रियाचा अंकिला निद्रेश जीवे विकला तो नाही चेत मनितला अधिकारिया. 6व्या ज्ञानोबारांनी सांगितलं ज्याला खाण्यापिण्यामध्ये गप्पा मारण्यामध्ये वेळ घालण्यामध्ये आवड आहे तो अधिकारी होऊच शकत नाही. तसं कोण अधिकारी होऊ शकतो मग. नित्यपाठ करी इंद्रायणी तरी होया अधिकारी सर्वदा.
नित्य पाठांतर करणारा, सकारात्मक पद्धतीने बघणारा, कष्ट करत राहणारा 100% अधिकारी होईल. ज्ञानोबा यांचं प्रमाण आहे. एका जनार्दनी संशय सांडवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. म्हणजे एक ओवी वाचा, 2 वाचा. मी नाही सांगत, हे सगळ्या संतांनी सांगितलं बरं का. सगळ्या तुकोबारायांनी सांगितलं काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. अरे ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही म्हणतात तुकोबाराय, आमच्याकडे कशाला येतात. ज्ञानेश्वरीत पाहिजे ते आहे ना, तुकोबारायांचं प्रमाण आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावे. प्रचंड लिखाण केलं ज्ञानोबाराने, साक्षात भगवंत ताटात जेवायचा. नाम्याचे वेळी जेवी नवे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे ओढे. त्या नामदेव महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभव. नाथाने सांगितलं, पाहतो ना आपण, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. जनाबाईने सांगितलं, एवढी सेवा करतो भगवंतीचा, काय म्हणाली, वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी वाचील जो कुणी जनी त्यासी लोटांगडी. ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. पारायणला आपला आपला ग्रंथ घेऊन बसायचा. 7च दिवस पारायणला बसावं असं काही बंधन नाही. अडचण येत ना तुम्हाला, 1 दिवस बस, 5 मिनिटं बस, 2 मिनिटं बस, वाचता येत नाही, नुसतं बोट फरक, नुसतं भाव धरून का. छत्रपती संभाजीनगरला माझं व्याख्यान झालं, ज्ञानेश्वरी व्याख्यान झालं 2 महिन्याखाली. आणि 70 वर्षाची म्हातारी उठून आली, जाडी जोड बिचारी, आणि मला काय म्हणाले, माऊली मी पण पारायण करते, पण मला शब्द बी वाचता येत नाही, पेन तर धरता येत, मला कळत काहीच नाही, मला काहीच येत नाही, मी शाळेतच गेले. म्हणून आहे आता तर म्हणलं तुम्ही 2 पारायणे केले म्हणून. नाही, मी पारायण केले ज्ञानेश्वरीचे. काय गंमत आहे, वाचता बी येत नाही म्हणता, उलट सुलट बी कळत नाही म्हणता, शाळा शिकले नाही म्हणता, पारायण तर केले म्हणतात तुम्ही. म्हणजे काय झालं, म्हणजे पारावर बसले होते, 3-4 पोरं खेळत होते, मी हरिपाठ म्हणता असं बसले होते, माऊलीला फक्त हात जोडले. माझ्या हातावर कोणी ज्ञानेश्वरी ठेवली मला माहित नाही. ठीक आहे, तिचा भाव असेल, कोण ठेवली असेल, माऊलीने ठेवलं, तिचा भाव की माऊलीने ठेवली, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मनात भाव त्या भावानं चांगलं होत असेल तर चांगली गोष्ट आहे. माऊलीनेच मला ज्ञानेश्वरी दिली आणि तेव्हापासून मी वाचायला सुरुवात केली. मला वाचून दाखवाल काय, नाही मला वाचता येत नाही. मग पारायण कसे केले, मी ज्ञानेश्वरी उघडते, आता कसं ओम नमोजी अध्याय सुरुवात झाली, त्या ओमला काय करायचं, बोट ठेवायचं, माऊली माऊली माऊली, नुसतं माऊली माऊली, प्रत्येक शब्दाला, गीतेतला असो किंवा ज्ञानेश्वरीतला असो, फक्त माऊली 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 बोट फिरवायचं. असे 2 पारायण केले. हा भाव का माऊली कृपा करतील, त्यात काही शंकेचं कारण नाही. एका जनार्दनी संशय सांगून दृढ धरी म्हणे ज्ञानेश. नुसते बोट फळ. कित्येक लोक आमच्या संप्रदायामध्ये जे शाळेत गेले त्यांना पेन हातात धरता येत नाही, पण गाथा पाठा, ज्ञानेश्वरी पाठा, गीता पाठा, आहे की नाही सांगा. आणि जर समोर ठेवलं ना तर बरोबर म्हणतात, हे असं नाही, असा इथं शब्द, इथं नाही तसा शब्द पण सांगतात, पण पेन सुद्धा हातात धरता येत नाही. हा भाव आहे. एका जनार्दनी संशय सांगून दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी. पक्क दृढ धरा सांगा लेकरांना तुमच्या. काही होऊ शकतं. वैजापूर तुमच्या जवळ आहे, तिथं माझं कीर्तन झालं होतं 10-12 वर्षाखाली. काल्याचं कीर्तन झालं, परत निघालो. लोकसोबतचे काय म्हणले, सर इथे फार मूर्तीचं फार छान प्रदर्शन भरलेलं आहे, बघायला चला. आणि मूर्तीचं प्रदर्शन बघायला गेलो, छान छान मूर्ती केल्या होत्या तिथे. मग तिथं काय म्हटलं, मी व्हिजिट बुकवर लिहित होतो. मी मुद्दाम हे उदाहरण सांगत असतो तुमच्या लेकरांना ऐकावून. जवळपास सगळेच कीर्तनात सांगत असतो उदाहरण ठरलेलं. तिथे काय म्हटलं, तिथे व्हिजिट बुकवर म्हणजे भेट पुस्तकावर लिहिलं, फार छान मूर्ती बनवल्या, सुंदर मूर्ती बनवल्या. तो कलाकार काय म्हणाला, बाकीचे म्हटले तर म्हटले, सर तुम्ही म्हणू नका, मी मूर्ती नाही बनवल्या. मग कुणी बनवल्या, मूर्ती दगडातच होत्या, मी फक्त नको तो भाग काढून टाकला. कळलं. तसं तुझ्यामध्ये PS आहे, तुझ्यामध्ये इंजिनियर आहे, तुझ्या डॉक्टर आहे बाळा, तुला जे व्हायचे तर तुझ्यामध्ये इथे लेकरं भरपूर उभे आहेत, तुमच्या सगळ्यामध्ये आहे. फक्त भाव धरून करा, निसंशयपणे करा. एका जनार्दनी संशय सांडवणे दृढधरी म्हणे ज्ञान. फक्त नको तो भाग करणं. आम्ही गरीब आहोत, 2 एकर शेताना, आम्ही खेडेगावातला नामचान होतं का, हे सगळं टाकून द्या. तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग तेने पावेशी अभ्यंग निजधाम माझे. झटका देऊन निघ. 2 एकर असो ना 4 एकर असो, असं काही कपाळावर लिहिलं नाही आपल्या की 2 एकरवाला अधिकारी होऊ शकत नाही, रोजगार करायला अधिकारी होऊ शकत नाही. कोणीही होऊ शकतं. निसंशयपणे करायचे. एका जनार्दनी संशय सांगणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. शेवटचं उदाहरण सांगतो. जवळपास 10-12 वर्षाखाली माझी तारीख घेतली, तेव्हा मी जालन्याला होतो. कीर्तनाची तारीख, नवीन मोबाईल आपले सुरू झाले, तर काही एवढा मोठे व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. तारीख दिली आळंदीला. कीर्तनाला 10 वेळेस विचारलं, महाराज कुठपर्यंत आले, आलो आलो आलो. इंद्रायणीच्या काठावर गेलो. त्यांचं म्हणणं 1 लाख लोक होते, 1 लाख पण 50,000 असेल. इतकी गच्च भरली होती इंद्रायणी दोन्ही बाजूला, प्रचंड गर्दी होती. आणि तिथून आमची गाडीमध्ये चालली. बऱ्याच मुली ताटामध्ये बायका आरती वगैरे घेऊन उभे होत्या. आमची गाडी त्यांच्यातून चालली, पण कोणीच आरती बी करणार, फुलं बी टाकणार आमच्या गाडीला. मला वाटलं कोणतं दुसरं येणार असेल. पुढे गेलो, पोरं फटाके घेऊन उभे होते फोडण्यासाठी. फटाके बी कोणी फोडेना. गाडीतून खाली उतरलो, तरी कोणी काही करणार. मग त्या महाराजाचा पुन्हा फोन आला. मग मी फोन उचलला. समोर मला बघून, तुम्ही महाराज का म्हणत, हो म्हणले मी. आणि फुलं नाही उधळले तुमच्यावर, मला नाही माहिती. तुम्हाला ओवाळलं नाही, मला नाही माहिती. फटाके नाही फोडले, मला नाही माहिती. मला कसला संशय आला, मला काय देणं घेणं. त्याच्या मनात पाल चुकली, त्याच्या मनात संशय आला. अरे बापरे म्हणे, महाराजाला कोणीच स्वीकारलं नाही, फुलं उधळले नाही तर, फटाके फोडले नाही तर.
म्हणलं काय झालं महाराज? नाही म्हणे अडचण अशी झाली म्हणे, मी सांगितलं होतं की फार मोठे साहेब आहेत आणि गाडी VIP गाडीमध्ये साहेब येतील. VIP कशी असते म्हणजे VIP गाडी? ते म्हणे म्हणजे आपल्याकडे पडता पडला ना 2000 नंबर, 4000 नंबर, 5000 नंबर, 22 22, 11 11, 33 33 म्हणजे VIP नंबर. म्हणलं माझ्या गाडीचा नंबर तसा नाही. आता त्याचा संशय दूर झाला, माझ्या गाड्यात घातलं ते. हा महाराज म्हणे म्हणूनच फटाके नाही पडले, वाळलं नाही. त्याला वाटलं मी सुटलो त्याच्यातून. माझ्या मनात संशयच नाही, कारण ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस आहे, मला कशा संशय आला? मग मला म्हणे महाराज तुमच्या गाडीचा नंबर VIP नाही. म्हणलं ठीक आहे, म्हणून तुम्ही VIP नाही. बरं म्हणजे कोणत्या फळावरचं कीर्तन करणार? मला लई प्रश्न झाले. म्हणलं आता आपण पटकन जाऊन कीर्तन सुरू करू. मी सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो. आणि कीर्तन सुरू झालं. एका जनार्दनी संशय सांगणे दडधरी म्हणे ज्ञानेश्वरी. आणि मी सांगितलं सगळ्या इंद्रायणी साक्षी आहात. म्हणलं तुम्ही असं घडलं तर महाराजांच्या मनात संशय होता. ते म्हणाले की गाडीचा नंबर VIP नाही म्हणून पुढे उधळले, तुम्ही साक्षी आहात. म्हणलं माझ्या गाडीचा नंबर मी सांगतो नंतर. म्हणलं मी VIP माणूस आहे ही पण सांगतात, ऐका म्हणलं तुम्हाला. महाराजांचा पहिला प्रश्न गाडीचा नंबर VIP आहे का? गाडीत बसलेला माणूस उभा आहे. म्हणलं माझ्या गाडीच्या समोर श्री ज्ञानेश्वरी असं लिहिलेलं आहे आणि पाठीमागं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 7 संतांची सप्त ऋषीची नाव आहेत आणि पुढे श्री ज्ञानेश्वरी लिहिलेलं आहे. ही गाडी VIP आहे तुम्ही ठरवा म्हणणार. दुसरा विषय गाडीचा नंबर VIP आहे का? म्हणलं माझ्या गाडीचा नंबर आहे 9033, कारण ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायाच्या ओव्याची बेरीज 9033 आहे, म्हणून गाडीचा नंबर 9033 आहे. हा नंबर VIP आहे का नाही तुम्ही ठरवा. आता गाडीत बसलेला माणूस VIP आहे का? तर माझं नाव आहे विजयकुमार फड. V आहे विजयकुमार, PHED फड, विजयकुमार फड. माझ्या नावातच VIP आहे. म्हणलं मी VIP वेगळं कशाला सांगणार? आणि चौथा प्रश्न, कारण फळामध्ये थोडंसं आपल्या उच्चारामध्ये आपण बदल करतो, कोणत्या फळावरचं करणार? अरे म्हणलं मीच फड आहे ना, माझ्याच फळावरचं कीर्तन करेल, कसला संशय आलाय? विठोबार बुका लावून घेतला नाही, माळ घेतल्याने गैरसोय वाटू देऊ नका. कारण तुकोबाऱ्याने सांगितलंय बुका लावू नये भाळा, माळ घालो नये गळा. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही स्वर्गा जाते, पक्क ना नरका जाते, म्हणून बुका घेतला नाही. कारण बुका लावू नये बाळा, माळ घालू नये गळा. कुणीतरी प्रयत्न करावा ना सांगण्याचा. तुकोबाऱ्याने सांगितलं त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, गैरसमज होऊ देऊ नका. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भाव म्हणजे श्रद्धा, भक्ती, आवड. जे काही आपल्या संसारात करायचे, अभ्यास करायचा, संसार करायचा आहे, शेती करायची आहे, नोकरी करायची आहे, कीर्तन करायचे आहे, भजन गायन पूजन जे करायचे ना, श्रद्धेनं कर, भक्तीनं कर. 100% तुझ्यावर हरीची कृपा होईल. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता. हा प्रश्न अर्जुनाशी भगवंतांनी स्वतःच्या मुखातून गीता सांगितलेली आहे. माऊलीच्या मुखातून ज्ञानेश्वरी, तुकोबाऱ्यांच्या मुखातून गाथा आहे, नामदेव महाराजांच्या मुखातून आहे. म्हणून या ग्रंथांच्या बाहेर पडू नका. आपल्या संतांच्या ग्रंथ आपल्याला पुरेशा येतं आणि स्वतःच्या मुखाला सुद्धा किंमत आहे. आपल्या मुखातून पेटवा पेटवी लावालावी करू नका. जे काही चांगलं करता येईल ते करा. कुणाची लेकरू गावातले बेटा सोन्या बाळ्या म्हणायचं कोणत्या वर्गाला बेटा चांगलं ग्रामसेवक झाला का वा वा छान छान, तहसीलदार झाला का वा छान जा, इंजिनियर झाला का, डॉक्टर झाला, काही का होईना म्हणा, आम्हाला काय देणं घेणं, आमचं घर थोडं चालवणार आहे, कलेक्टर का होईना, आम्हाला काय देणं घेणं, असे झटके देऊन बोलत जाऊ नका. कारण मुख चांगलं बोलण्यासाठी दिलंय. काका मामा दादा ताई बाई म्हणायचं, चुकल्या काड्या करायच्या नाही. 100% परतफेड आहे म्हणजे आहे. याची ज्ञानेश्वरी वाचे वदता वाचे, भय कळी काळाचे नाही. त्या ही ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी आहे. वाचलात आणि आचरण जर केलात तर कुणालाही भयाचं कारण नाही, कळीला कालाला नाही. कारण आपल्याला सन्मार्ग दाखवणारा, माणूस म्हणून जगवणारा ग्रंथ आहे. म्हणून ती वाचावी असं सगळ्या संतांनी नाथ महाराजाबरोबर सांगितलं आहे. एका जनार्दनी संशय सांगणे दडधरी म्हणे ज्ञानेश्वरी. आणि नाथ महाराजांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी कशी वाचायची. एवढं वाचतात पोरगं होईल का, पोरगी होईल का, नोकरी लागेल का, शेतात एवढं पिकल का, असलं काहीही मागायचं नाही. संशय सोडून, कारण कधीला ते
काय डोळे महाराज बरी पाहे ती शुद्ध मंदी. जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुमच्यातला शुद्धत्व तुमचा भाव पाहिल्यानंतर ज्ञानोबराय आपल्यासाठी काहीही करू शकतात. म्हणून निसंशयपणे वाचावी अशी अपेक्षा आणि त्यांची कृपा व्हावी म्हणून एकदा आपण त्यांचं भजन करूया. महाराज